जय जय रघुवीर समर्थ रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम जानकी जीवन राम नाम सुंदर माधव मेघ श्याम बोला। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम बोला। रघुपति राघव राजा राम पतित पावन। आपण कार्यक्रमाला आता सुरुवात करूयात. इथे जमलेल्या सर्व राष्ट्रभक्तांचे, समर्थ भक्तांचे मी स्वागत करतो. सर्वांना सादर जय रघुवीर. प्रत्यक्ष कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी आपण श्री समर्थ रामदास स्वामी आणि प्रभू रामचंद्रांना वंदन करूयात आणि या कार्यक्रमाची सुरुवात करूयात. सर्वांना विनंती करतो की सर्वप्रथम आपले ऑडिओ आणि व्हिडिओ सर्वांनी बंद करावेत. त्यानंतर शांतपणे मी जी समर्थांना वंदन करणार आहे त्या श्लोकाद्वारे ते श्लोक शांतपणे श्रवण करावा आणि त्याचा आनंद घ्यावा. तरी सर्वांना पुन्हा एकदा विनंती की आपले ऑडिओ आणि व्हिडिओ हे बंद करावेत. श्रीराम शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझे कारणी देह माझा पडावा उपेक्षू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता जय जय रघुवीर समर्थ. सर्व कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांना पुन्हा एकदा विनंती करतो की ज्यांचे ऑडिओ चालू आहेत, ज्यांचे व्हिडिओ चालू आहेत त्यांनी ते बंद करावेत, जेणेकरून या संपूर्ण कार्यक्रमाचं निर्वहन व्यवस्थितपणे होईल. इतर जे श्रोतेजन आहेत त्या सर्वांना शांतपणे हा कार्यक्रम ऐकता येईल आणि या कार्यक्रमाचा आनंद घेता येईल. धन्यवाद. आणि सर्वप्रथम आता कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी सर्वप्रथम इथे जमलेल्या प्रत्येक श्रोत्याला भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 75वा अर्थात अमृत महोत्सवी असा स्वातंत्र्य दिवस आहे. आपण भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षामध्ये आपण पदार्पण करीत आहोत. हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी विशेष आणि अतिशय विशेष असा दिवस आहे आणि या विशेष अशा दिवसाचं औचित्य साधूनच आपण समर्थ सेवा मंडळ सज्जनगडाद्वारे हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात की उत्कट भव्य तेची घ्यावे आणि समर्थांना उत्कट भव्य धीर गंभीर श्रेष्ठ सर्वश्रेष्ठ असं जे आहे तेच घ्यायला समर्थ आपल्याला सांगतात. तेच आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असावेत असे समर्थ रामदास स्वामी आपल्याला सांगतात. त्यामुळे समर्थ सेवा मंडळ सज्जनगडातर्फे असाच एक उत्कट भव्य असा विषय घेऊन आपण आजच्या या कार्यक्रमासाठी एकत्र जमलेलो आहोत. तर हा विषय कोणता? तर हा विषय हा आहे श्री समर्थ रामदास स्वामींची रामोपासना, राष्ट्रोपासना आणि राष्ट्रहित. मी पुन्हा एकदा सांगतो, समर्थ रामदास स्वामींची रामोपासना, राष्ट्रोपासना आणि राष्ट्रहित असा हा भव्य आणि अतिशय महत्वाचा विषय घेऊन आजच्या या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी आपण सर्वजण इथे एकत्र जमलेलो आहोत. ज्याप्रमाणे सहस्त्रबाहूंनी या संपूर्ण सृष्टीला प्रकाश देणाऱ्या सूर्यनारायणांपासून त्यांची रश्मी, त्यांची प्रभा, त्यांची किरण ही वेगळी करता येऊ शकत नाहीत, त्याप्रमाणे अगदी त्याचप्रमाणे समर्थ रामदास स्वामी
राष्ट्रोपासना, राष्ट्रोद्धार आणि राष्ट्रभक्ती आणि प्रभू रामरायाची भक्ती, रामोपासना, हे या साऱ्या गोष्टी वेगळ्या करता येत नाही. हे साऱ्या एकच आहेत. इतकं यांचं हे एकात्म्य आहे. लोकमान्य टिळकांसोबत ज्यांनी राहून ज्यांनी राष्ट्रभक्ती, राष्ट्रकार्य केलं, अशा समर्थ भक्त शंकर श्रीकृष्ण देवांनी सांगितलेलं आहे. हे वाक्य सर्वांनी ध्यानात घ्या, शांतपणे ऐका, यावर विचार करा आणि लक्षपूर्वक ऐका. शंकर श्रीकृष्ण देव म्हणतात की शिवसमर्थांचे स्मरण हे राष्ट्राचे जीवन. पुन्हा एकदा सांगतो, शिवसमर्थांचे स्मरण हे राष्ट्राचे जीवन आणि शिवसमर्थांचे विस्मरण हे राष्ट्राचे मरणच. आणि शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी या दोघांना जर आपण विसरलो तर हे राष्ट्राचं मरण हे निश्चित म्हणून समजावे. या राष्ट्राचे आत्ताच जसं शंकर श्रीकृष्ण देवांनी जसं सांगितलं की या राष्ट्राचे प्राणच शिवसमर्थ आहेत. या राष्ट्राचे प्राण शिवाजी महाराज, रामदास स्वामी आहेत. आणि या रामदास स्वामींचे, शिवाजी महाराजांचे प्राण कोणते हो? तर त्यांचे प्राण आहेत, समर्थ रामदास स्वामींचे प्राण आहेत, ते म्हणजे रामोपासना. होय, रामोपासना हे रामदास स्वामींचे प्राण आहेत. प्रभू रामचंद्र हे त्यांचे प्राण आहेत. त्यामुळे या राष्ट्राचे प्राण कोणते असा जर प्रश्न आला तर निश्चितपणे मी सांगू शकतो की प्रभू रामचंद्र हे या राष्ट्राचे प्राण आहेत. त्यामुळे या रामचंद्रांची उपासना अतिशय महत्वाची आहे. स्वतः समर्थ रामदास स्वामी हे रामोपासक होते, श्रेष्ठ असे रामोपासक होते, राष्ट्रोद्धारक होते. म्हणून रामोपासना आणि राष्ट्राचा उद्धार, राष्ट्राचं हित यांचा घनिष्ठ संबंध आहे, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे. नव्हे रामोपासनेशिवाय राष्ट्रभक्ती होऊच शकणार नाही, हे आपण ध्यानात घेतलंच पाहिजे. ते कसं? स्वाभाविकपणे आपल्या सर्वांना प्रश्न पडेल की कसं? तर तेच पाहण्यासाठी हा संपूर्ण आजचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे. ही समर्थांची रामोपासना, समर्थांना अपेक्षित असणारी ही रामोपासना कशी आहे? तर ती जाती, पंथ, संप्रदाय, समूह, स्त्री, पुरुष, बाल, वृद्ध अशा कुठल्याही प्रकारच्या भेदाला थारा न देणारी, नवे या सर्वांना सामावून घेणारी अशी सर्वव्यापिनी अशी समर्थांची रामोपासना आहे. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, राम उपासना ऐसी ब्रह्मांड व्यापिनी पहा, राम करता, राम भोगता, राम रूप वसुंधरा. म्हणजेच काय? तर हे जातीपंथादी संप्रदायातील जे कुठले भेद आहेत त्या सर्व भेदांना थारा न देता त्यांना सामावून घेणारी व राष्ट्राला परमवैभवाला नेणारी, या आपल्या राष्ट्राला, या आपल्या भारतभूमीला अतुल्य भारत, अद्वितीय भारत करणारी, या राष्ट्राला तिच्या पुनर्वैभवाला नेणारी अशी दिव्य कुठली उपासना असेल तर ती रामोपासना आहे. हे रामराय, प्रभू रामचंद्र म्हणजेच राष्ट्र, राष्ट्र म्हणजेच समर्थ रामदास स्वामी, समर्थ रामदास स्वामी म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज, आणि छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच पुन्हा राष्ट्र, आणि पुन्हा राष्ट्र म्हणजे रामराय. असा या सर्वांचा आवाज येत नाही आहे. हा बंद झालाय. नमस्कार, थोडीशी तांत्रिक अडचण आली आहे, कृपया सर्वांनी शांतता बाळगावी. थोड्याच वेळात कार्यक्रम सुरू होईल. हा आवाज येतोय? नमस्कार, ऐकू येत आहे? होय होय. तर आता सांगितल्याप्रमाणे सर्वांनी आपले ऑडिओ व्हिडिओ म्यूट करा. क्षमा करा, इथे इंटरनेटचं थोडं हे झाल्यामुळे नेटवर्क गेलं होतं. तर सर्वांना पुन्हा एकदा तेच सांगायचं की समर्थांना अभिप्रेत असणारी ही रामोपासना कशी आहे याचं संपूर्ण मार्गदर्शन समर्थांनी एका पदामध्ये केलेलं आहे. तर ते समर्थांनी लिहिलेलं, रचलेलं ते जे पद आहे, ते पद म्हणण्यासाठी मी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड द्वारा संचालित श्रीधर स्वामी मठ, मुकुंदनगर, पुणे येथील श्री भूषण जोशी, समर्थ भक्त श्री भूषण जोशी यांना प्रार्थना करतो की त्यांनी हे पद म्हणावं. श्री भूषण जोशी.
जय जय रघुवीर समर्थ। दृढ धरी रे मना, दृढ धरी रे मना, राघव उपासना, राघव उपासना, गोवी हे वासना, गोवी हे वासना, राम पाई रे, राम पाई रे, राम पाई रे, दृढ धरी रे मना, दृढ धरी रे मना, राघव उपासना, राघव उपासना, 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 लावूया लोचना, लावूया लोचना, करावे श्रीरामाचे ध्यान, करावे श्रीरामाचे ध्यान, श्रवण मनन, श्रवण मनन, गुण गावे रे, गुण गावे रे, गुण गावे रे, गुण धरी रे मना, गुण धरी रे मना, राघव उपासना, राघव उपासना, 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 निर्गुणिपाहसिकाय, निर्गुणिपाहसिकाय, सगुणाची उपाय, सगुणाची उपाय, वेगी धरी सोय, वेगी धरी सोय, राघवाची रे, राघवाची रे, राघवाची रे, दृढ धरी रे मना, दृढ धरी रे मना, राघव उपासना, राघव उपासना, 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 रामाचे भजनी मन, रामाचे भजनी मन, रामाचे रामाचे भजनी मन, रामाचे भजनी मन, हेची है समाधान, हेची है समाधान, असावे अनन्य, असावे अनन्य, दास म्हणे रे, दास म्हणे रे, दास म्हणे रे, दृढ धरी रे मना, दृढ धरी रे मना, राघव उपासना, राघव उपासना, 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 जय जय रघुवीर समर्थ। धन्यवाद भूषणजी, खूप छान सुंदर असं पद तुम्ही म्हटलं आणि सुंदर आवाजामध्ये म्हटलं। मुळामध्ये हे जे पद आहे ते कामोद रागावर आधारित आहे आणि यातील ताल जो आहे तो ध्रुपद ताल आहे।
आणि मुख्य विषय हा आहे की या पदातील राग आणि ताल हे दोन्ही समर्थांनीच दिलेले आहेत आणि समर्थांनी अशी अक्षरशः हजारो पदं लिहिलेली आहेत की आपल्या कुणाच्या माहितीतही नसावं. आवश्यकता आहे की ही अशी पदं म्हणणारे लोक तयार होण्याची. आपल्यापैकी कोणी तयार होईल का? आपण विचार करूयात. असो, या पदामध्ये राघव उपासना हा जो शब्द आलेला आहे आणि या पदामध्ये जो राघव उपासना शब्द आलेला आहे किंवा रामोपासना हा शब्द आहे, तर काय आहे ही राघव उपासना, रामोपासना? त्यावरच आता पुढे समर्थ सेवा मंडळ संचालित मुकुंदनगर पुणे येथील श्रीधर स्वामी मठामध्ये सेवेस असणारे समर्थ भक्त श्री अजय बुवा रामदासी आपणा सर्वांस मार्गदर्शन करतील. ते सर्वांना विनंती करतो की सर्वांनी शांतपणे अजय बुवांचं मार्गदर्शन श्रवण करावं. श्री अजय बुवा रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. सर्वप्रथम या अमृत महोत्सवी स्वराज्य दिनाच्या निमित्तानं सर्व भगवत भक्तांना, देशभक्तांना, राष्ट्रभक्तांना वंदन करतो, अभिवादन करतो आणि सर्वांना सादर जय रघुवीर असं म्हणतो. आत्ताच आपण एक सुंदर पद ऐकलं की त्यामध्ये राघव उपासना हा शब्द आहे. ऑन स्क्रीन है, ऑन स्क्रीन वर नहीं है, ऑन स्क्रीन वर. हा राघव उपासनेचा जो विषय आहे तो इतका महत्वाचा आहे की शिवसमर्थ या दोघांसाठी ही उपासना अत्यंत प्रमाण होती आणि त्या उपासनेच्या जोरावरच स्वराज्य आणि स्वराज्य या दोन्ही गोष्टींची प्राप्ती या दोन महापुरुषांनी करून दिली, करून घेतली आणि समाजाला सुद्धा ते दान दिलेलं आहे. स्वराज्य काय, स्वराज्य काय हा विषय थोडक्यात आपण पाहणार आहोत. सद्गुरु भगवान श्रीधर स्वामी महाराजांनी श्रीमद ग्रंथराज दासबोध तत्वस्तव नावाचे एक अप्रतिम स्तोत्र लिहिलेलं आहे. त्या स्तोत्रामध्ये श्रीधर स्वामी असं म्हणतात की स्वराज्यंच स्वराज्यंच रामदासेन लभ्यते भातित्थन बोधयन नित्यम दासबोध सुरद्रुमहा. दासबोध हा असा ग्रंथ आहे की ज्याच्यातून रामदास्य कसं करायचं याचाच अर्थ राघवाची उपासना कशी करायची हे इतक्या सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की त्याच्या परिणाम स्वरूप आपल्याला स्वराज्य आणि स्वराज्य यांची निश्चित प्राप्ती होते. स्वराज्य हा शब्द आपल्या सगळ्यांना माहीतच आहे, तरी सुद्धा एखादं वाक्य त्याच्याबद्दल बोलणं अपेक्षित आहे. स्वराज्य म्हणजे काय? पितृभू आणि पुण्यभू ही भारत माता ज्यांना आहे असं वाटतं त्या लोकांसाठी, त्याच पितृभू आणि पुण्यभू मध्ये जगणाऱ्या लोकांनी त्यांच्या उत्कर्षासाठी पारलौकिक आणि ऐहिक जे काही राज्य तंत्र चालवलं की ते त्या मूळ संस्कृतीला धरून असलं पाहिजे. त्याच्यातील अर्थतंत्र, राज्यतंत्र, त्याच्यातील समाजतंत्र, वाणिज्य, कृषी, गोरक्षण आणि अर्थात धर्म आणि अध्यात्म हे सर्व आपल्या मूळ परंपरेला अनुसरून जिथं चालवलं जातं त्याला स्वराज्य असं म्हणायचं. आणि आपण असं मानतो आहोत की आपण स्वराज्यामध्ये आहोत. स्वराज्य म्हणजे काय? स्वर्गे राजते स स्वराज्य. जो स्वर्गावर राज्य करतो तो स्वराज्य किंवा स्वराज म्हणजे इंद्राला हा शब्द वापरलेला आहे. पण श्रीधर स्वामींना इथं इंद्र हा शब्द अर्थ अपेक्षित नाहीये. तर ऐतरेय श्रुतीनुसार एष ब्रह्मेव एष इंद्र हा प्रज्ञान स्वरूप जो आत्मा आहे तोच ब्रह्म आहे, तोच इंद्र आहे, तोच प्रजापती आहे, आदी आदी असं ऐतरेय श्रुतीनं जे सांगितलं आहे त्याच दृष्टीनं स्वराज्य म्हणजे आत्मा असा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणून या रामदास्याच्या माध्यमातून, रामाच्या उपासनेच्या माध्यमातून
दासबोधाने शिकवलेल्या या रामदास्याच्या उपासनेच्या माध्यमातून आपल्याला आपलं आत्मराज्य सुद्धा मिळणार आहे आणि आपल्याला स्वराज्य सुद्धा प्राप्त करून घेता येणार आहे. आणि ते प्राप्त जर झालं असेल तर ते टिकवता येणार आहे, त्याच्यात उत्कर्ष करता येणार आहे. हा मुख्य विषय आहे. स्वराज्य प्राप्ती एक सुंदर आपल्याला उपदेश मागील पदामध्ये श्री समर्थांनी केलेला आहे की राघवाची उपासना करा, राघवाचं ध्यान धरा, त्याचं श्रवण करा, त्याचं मनन करा. अरे निर्गुणाकडे नंतर बघा, आधी सगुण रामाची तरी उपासना करा. त्या आनंदातून तुम्ही पुढे जा, प्रत्यक्ष सगुण साक्षात्कार करून घ्या आणि तो सगुण साक्षात्कार झाल्यानंतर निर्गुणाच्या गोष्टी बोला. निर्गुणासाठी थोडं थांबा असं समर्थ म्हणतात. मागचं पद आपण लक्षपूर्वक ऐकलं असेल. घाई करू नका, सगुण साक्षात्कार करून घ्या. त्या रामाच्या चरणी आपल्या सर्व वासना कामना अर्पित करा, शरणागत व्हा. म्हणजे तो भगवंत आपल्याला दयाळूपणे प्रत्यक्ष दर्शन देईल आणि नंतर तो पुढचा टप्पा तो निर्गुणाचा आहे. पण समर्थ इथं काय सांगतायत? लोचन लावा, डोळे लावा कुठं, आणि रामाचं ध्यान करा. स्वराज्य प्राप्ती कशी करून घ्यायची आहे? तर रामाच्या ध्यानातून करून घ्यायची आहे. ते रामाचं ध्यान कसं आहे? श्यामल कोमलांग असा राम आहे. तो कोमलांग आहे, त्या रूपानं समर्थांना भुरळ नक्कीच घातली. समर्थ त्या रूपावर भाळले, पण तेवढ्या एकाच रूपाची अपेक्षा समर्थांना नाहीये. मनाच्या श्लोकात समर्थ म्हणतात, धरी रे मना ध्यान या राघवाचे. पण कसल्या राघवाचे? त्याचं ध्यान धरायचं कसा आहे? तो घनश्याम हा राम लावण्य रूपी. इथपर्यंत ठीक आहे, पण पुढं महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी करी संकटी सेवकाचा कुढावा. प्रभाते मनी राम चिंतित जावा. बळे आगळा राम कोदंडधारी महाकाळ विक्राळ तोही थरारी. असा तो रामराय आहे. त्याचं एक रूप हे अत्यंत गोजीरवाण असं राजस कोमल असं रूप आहे. पण दुसरंही एक विशेष रूप आहे आणि त्या रूपाला जास्त महत्व समर्थ आपल्या वाङ्मयामध्ये देतात. आणि ते रूप कसं आहे? तो अजस्र आहे, तो तेजस्वी आहे, तो बलवान आहे, तो शस्त्रधारी आहे, तो दुष्टांचं निर्दालन करणार आहे, तो रणरंगधीर आहे. अशा त्या रामरायाची उपासना आपण करा, हे समर्थ आपल्याला सांगतात. रामाचा सगुण साक्षात्कार करून घ्या आणि त्यानंतर मग तो आत्माराम कसा आहे? तो दाशरथी राम तर आहेच, पण त्याच्यापेक्षा सूक्ष्म, अधिक विस्तृत, अधिक व्यापक असा तो सर्वांतर्यामी असणारा आत्माराम, त्याला आपलंसं करून घ्या. तो आत्माराम जर आपला झाला तर आत्माराम उपासना तेणे पाविजे निरंजना. त्या निरंजन परमात्म्यापर्यंत, परब्रह्मापर्यंत आपण जाणार आहोत. म्हणून सगुण साक्षात्कार, सगुण साकाराचा साक्षात्कार, त्यानंतर आत्मारामाचा साक्षात्कार आणि नंतर तोच आत्माराम आपल्याला सहजपणे त्या निरंजन अशा परब्रह्मापर्यंत घेऊन जाणार आहे. हीच समर्थांची उपदेशिलेली राम उपासना, जी स्वराज्याला प्राप्त करून देते, म्हणजेच आपल्या आत्मराज्याला प्राप्त करून देते. पण ती स्वराज्यही प्राप्त करून देते हे पाहणं आज थोडं विशेष महत्वाचं आहे. याचं कारण मगाशीच सांगितलं, आज 15 ऑगस्ट आहे, स्वराज्य प्राप्तीचा दिवस आहे. ती स्वराज्यही प्राप्त कशी करून देते याच्याबद्दल थोडक्यात आपण काही गोष्टी पाहणार आहोत. स्वराज्याचा अर्थ आपण मगाशी थोडक्यात बघितला, पण ह्या स्वराज्यामध्ये मुळात गंमत अशी होते की मतामतांचा गलबला कोणी पुसेना, कोणाला जो जे मती सापडला तयास तेची थोर, अशी माणसाची एक प्रवृत्तीच आहे. आणि सध्या तर लोकतंत्र आहे, त्यामुळे प्रत्येकालाच स्वाधीनता हवी आहे. गंमत इथं अशी आहे की मूळ परिस्थिती जर विचारात घेतली तर आपण हिंदू लोक जे जन्म मरणाचं बंधन स्वीकारत नाही,
जन्म मरणाचं बंधन जे स्वीकारत नाहीत ते परकीयांचं राज्य स्वीकारतील का हो? परकीयांचं बंधन स्वीकारतील का हो? हा मुख्य प्रश्न आहे. समर्थ आणि शिवरायांनी केलं काय स्वराज्यासाठी? हाच प्रश्न लोकांना विचारला. अरे आपण स्वतःला हिंदू म्हणवतो, भागवत ऐकतो, रामायण ऐकतो, कोणी उपनिषदांचा अभ्यास करतोय, हे सगळं चालू आहे अध्यात्मातलं. आणि त्याच्यात आपण काय म्हणतोय, जन्मबंधनाच्या पासून आम्हाला मुक्त व्हायचं आहे, जन्मबंधन आम्हाला मान्य नाही, आम्ही कैवल्याचे उपासक आहोत, आम्हाला कैवल्याची प्राप्ती करायची. अरे कैवल्याची प्राप्ती तुम्हाला करायची आहे, मग परकीयांचं जे बंधन तुमच्यावर आहे ते कसं काय सहन करता? परकीयांनी तुमच्या पायात बेड्या ज्या ठोकल्या आहेत त्या आता तुम्ही कशा काय सहन करता? त्या सहन करताय आणि दुसरीकडे कैवल्याच्या प्राप्तीच्या गप्पा ठोकताय. होय, चोपतं का तुम्हाला हे? आणि इथून समर्थांच्या आणि शिवरायांच्या स्वराज्य प्राप्तीसाठीचा जो केतू आहे तो प्रज्वलित होतो. अरे तुम्ही भौतिकातलं स्वातंत्र्य मिळवू शकत नाही आणि पारलौकिकातलं स्वातंत्र्य तुम्ही मिळवू इच्छिता? कदापि शक्य नाही. एखाद्या महात्म्याला ते मिळेल पण समाजाला ते मिळणार नाही. आधी स्वतंत्र व्हा, आधी स्वराज्याची प्राप्ती करून घ्या. स्वराज्यंच स्वराज्यंच, श्रीधर स्वामींनी काय सुंदर सांगितलंय. अरे हा दासबोध स्वराज्यही सांगतो, ही राम उपासना आम्हाला स्वराज्यही सांगते, पण ती राम उपासना आम्हाला स्वराज्यही सांगते. त्या स्वराज्याची प्राप्ती करून घ्या, ते आवश्यक आहे. रामाने रावणाला मारलं आणि जगाला स्वतंत्र केलं. आधी ते स्वातंत्र्य दिलं आणि नंतर हनुमंतरायांना 108 उपनिषदांचा उपदेश केला आणि स्वराज्याची प्राप्ती करून दिली. आधी रावणाचा वध आणि नंतर आपल्यातील कामादी विकारांचा, म्हणजेच आपल्या आतमध्ये असणाऱ्या रावणादिकांचा वध आहे. भौतिकामधील रावण संपवायचे आणि मग इथं आतमध्ये असणारे जे कामादी विकार आहेत ते संपवायचे. हा तो खाके आहे, हाच रामदासी बाणा आहे आणि हेच वैशिष्ट्य या संप्रदायाचं आहे. पण मगाशी जे म्हटलं की मतामतांचा गलबला, रामोपासनेतून स्वराज्य कसं मिळवायचंय? अहो स्वराज्य म्हटलं की अनेक लोक आले, अनेक पंथ आले, अनेक जाती आल्या, अनेक वर्ण आले, स्त्री आल्या, पुरुष आल्या, एवढे सगळे लोक आले, बाल तरुण आले, वृद्ध आले, सगळ्यांची मतं भिन्न. ह्यांच्यात एक वाक्यता कशी आणायची? ही रामोपासना आणणार आहे का ही एक वाक्यता? हाच तर विषय आपल्याला बघायचा आहे की ही रामोपासना, ही राघवाची उपासना ही एक वाक्यता आणते का? ती जर आणू शकत असेल ह्या स्वातंत्र्याला म्हणजे स्वराज्य प्राप्तीला ती लाभकारक आहे असं म्हणता येईल. आपण विचार करूया, पारमार्थिक दृष्टीने विचार करूया. आधी पारमार्थिक दृष्टीमध्ये मतामतांचा गलबला कुठे दिसतो? देवतांमधील भेद, गुरुपरंपरा किंवा संतांमधील भेद, ग्रंथांमधील भेद. ही रामोपासना हे भेद घालवते का हे आपल्याला बघायचं आहे. आणि समर्थ आणि शिवराय जसे जगले तेच प्रमाण धरून पाहायचं आहे की हे समर्थांनी करून दाखवलंय का, शिवरायांनी करून दाखवलं आहे का? देवांमधील भेद, कोण विठ्ठलाच्या मागे आहे, कोण श्रीकृष्णांच्या मागे आहे, कोण रामरायाच्या मागे आहे, कोण देवी भगवतीच्या मागे आहे, कोणी मल्हारीच्या मागे आहे. अरे हे देवी देवतांमधील भेद भक्तांमध्ये भेद निर्माण करतात. यांच्यातील भेद ही रामोपासना घालवते का? समर्थ काय म्हणतात? राम कृपा कर विठ्ठल साकार, दोघे निराकार एक रूप. दिसताना दोघे आहेत, असताना एक आहे. रामरूपी देवी झाली, शिवशक्ती आकारली. अरे इथं विठ्ठल आणि राम एकाच भगवंताची दोन रूप आहेत, एकाच परमात्म्याची दोन रूप आहेत, पण इथं तर राम आणि देवी एक झाली, शिवशक्ती आकारली. भेदच नाहीये. कारण ही जी एकोपासना आहे ती अंतरात्म्याची, आत्मारामाची उपासना आहे. पहिला टप्पा दाशरथी रामाच्या उपासनेचा आहे, पुढचा टप्पा आहे आत्मारामाच्या उपासनेचा. नाना देही देव एक विराजे, त्या अंतरात्म्याची, त्या आत्मारामाची ती उपासना आहे. आणि ती उपासना सर्व भेद देवांमधील घालवते आणि मग तो भक्त काय होतो? अनेकी सदा एक देवास पाहे, जगी जाणता भक्त होवो निराहे.
असा तो जाणता भक्त होतो. म्हणजे समर्थांनी उपदेशलेली, शिवरायांनी आचरलेली जी उपासना आहे रामाची, ती काय करते? देवांमधील भेद नष्ट करते. पहिला मुद्दा स्पष्ट झाला. बर, ठीक आहे, देवांमधील भेद गेले, संतांमधील भेद आहेत. हो, आम्ही ज्ञानेश्वरांना मानतो, आम्ही तुकोबांना मानतो, आम्ही गोंदवलेकर महाराजांना मानतो, आम्ही ह्यांना मानतो, आम्ही त्यांना मानतो. तुम्ही समर्थांना मानता. हा भेद कसा घालवायचा? ही रामाची उपासना हा भेद घालवायला मदत करते का? अवश्य करते, निश्चितपणे करते. कारण साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, सकळ मिळवणी एकची झाले, देहातीत वस्तू. पण हा अनुभव समर्थांना दिला कुणी? राघवाच्या उपासनेनं दिला. समर्थांची तुकोबांवरची अप्रतिम पद आहेत. तुकोबांची समर्थांची स्तुती करणारी अप्रतिम पद आहेत. सर्व संतांची आरती नावाचं एक प्रकरणच समर्थांचं आहे, ज्याच्यामध्ये अगदी चोखामेळ्यांसारख्या अंत्यज मानल्या गेलेल्या संतांनाही समर्थ वंदन करतायत. समर्थांच्या मनात तर कुठला भेद नाही ना, त्या संतांच्या मनात समर्थांबद्दल कुठला भेद आहे. म्हणून ही राघवाची उपासना संतांमधील भेद सुद्धा नष्ट करायला सहकार्य करते. ग्रंथांमधील भेद, आम्ही ज्ञानेश्वरी मानतो, आम्ही दासबोधाचा अभ्यास करतो, नाही, आम्ही मात्र एकनाथी भागवतच घेतो बरं का. हे सगळे प्राकृत आहे. हो, प्राकृतात काही विशेष नाही. आम्ही श्रीमद भगवद्गीतेचा अभ्यास करणारे लोक आहोत. हे श्रीमद भगवद्गीता ज्या श्रीकृष्णांनी सांगितली, त्यांचा पूर्वावतार श्रीराम, त्यांना जो उपदेश झाला, त्या वसिष्ठसार अशा योग वासिष्ठाचा अभ्यास करणारे आम्ही आहोत. ग्रंथांतील भेद, पण सर्व हे ग्रंथ मूलतः वेदप्रणीत आहेत. वेदोपनिषदांचंच ज्ञान या ग्रंथात दिलेलं आहे. हे ज्ञान सुद्धा या राघवाच्या उपासनेतून आपल्याला होणार आहे. त्यामुळे ग्रंथांमधील भेद सुद्धा नष्ट होत आहेत. म्हणून ही राघवाची उपासना स्वराज्य मिळवून द्यायला आणि ते टिकवून ठेवायला. मिळालं स्वराज्य, ठीक आहे, पण पुढं ते टिकवणार कसं? मतामतांचा गलबला वाढत गेला तर ते टिकणार कसं? आपल्या मतांचा गलबला वाढावा हाच तर ब्रिटिशांचा प्रयत्न होता ना. डिव्हाइड अँड रूल. डिव्हाइड कसं करणार? मतांमध्ये भेद करा आणि त्यांना त्यांच्यावर राज्य करा. मग हे जे विभाजनाचं जे प्रकरण आहे, मतांचंच पहिल्यांदा विभाजन होतं ना. हा मतांचा जो विभाजनाचा भाग आहे, हा राघवाच्या उपासनेतून नष्ट होणार आहे. ह्याचा आपण विचार केला पाहिजे. म्हणजे स्वराज्य प्राप्ती आणि स्वराज्य टिकवणं याच्यासाठी ही उपासना किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात येईल. बरं, माणसांचं काय करणार? तुम्ही राष्ट्र म्हणता, राष्ट्रामध्ये अनेक लोक असतात, स्त्री पुरुष, अनेक वर्ण, अनेक जाती, बाल तरुण, हे सर्व लोक असतात. ह्या सर्वांना एकत्र आणते का ही उपासना राघवाची? निश्चितच आणते. ऐतिहासिक प्रमाणांसहित मी हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. श्री समर्थ रामदास स्वामींचे मशा नावाचे एक अंत्यज भक्त शिष्य, सफाई कामगार आजच्या भाषेत बोलायचं झालं तर, शास्त्रीय शब्द त्याला अंत्यज असा आहे. असा मशा नावाचा गरीब मनुष्य, तो समर्थांना शरण आला. त्याची योग्यता बघून, त्याची भक्ती बघून, भगवंताबद्दलची तळमळ बघून श्री समर्थांनी त्यांची अत्यंत प्रिय असणारी आत्माराम उपासना त्या मशाला दिलेली आहे. आणि काहीच दिवसांमध्ये त्याला उन्मनी अवस्था प्राप्त करून दिली आणि तो जीवनमुक्त झाला. अंत्यज असणारा हा मशा जीवनमुक्त झाला. ही रामाची उपासना अंत्यजालाही मुक्त करणारी आहे. दत्तू नावाचा एक नापिताचं काम करणारा, त्याला समर्थांनी रामाची उपासना दिली आणि काय त्याची योग्यता वाढली. पाहता 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 तो एवढा उच्च योग्यतेचा झाला की जेव्हा श्री समर्थांसमोर मोठे मोठे शास्त्री पंडित येत असत आणि गहन असा आध्यात्मिक चिंतन चर्चा होत असे आणि समर्थांना काही प्रश्न विचारत असत, तेव्हा समर्थ स्वतः उत्तर न देता या दत्तूला सांगायचे, दत्तू यांच्या प्रश्नाचं उत्तर दे.
आणि दत्तू निर्भयपणे सर्व शास्त्र संमत असं अचूक उत्तर देत असे आणि मुख्य आत्मप्रचिती शास्त्रे सहित. एवढी योग्यता या दत्तूची झाली. त्या व्यतिरिक्त मोठे मोठे कुलीन सरदार, मराठा सरदार, शिवरायांसारखे रामाच्या कुळात जन्माला आलेले असे राजपुतांसारखे श्रेष्ठ राजे महाराजे, हे लोक वेदशास्त्र संपन्न असे लोक, वामन पंडितांसारखे आणि आनंद रामदासींसारखे कवी मोठे मोठे, दिवाकर भटांसारखे वैदिक आणि शास्त्र आणि राजकारण धुरंधर लोक, हे सुद्धा या रामोपासनेनं पवित्र झाले, पावन झाले. वेणास्वामी, अक्कास्वामी या बालविधवा, सतीबाईंसारख्या पतिव्रता, बाईयाबाईंसारख्या परित्यक्ता स्त्रिया, या सर्वांना समर्थांनी या राघवाची उपासना दिली. कुणाला नाही दिली. अरे त्या काळात जे काही मुसलमान लोक होते की जे हिंदूंना सहिष्णुतेने पाहायचे आणि समर्थांकडं रामोपासनेची याचना करायचे, त्यांना सुद्धा समर्थांनी कृतार्थ केलेला आहे. अशी ही रामोपासना राष्ट्र घडवण्यासाठी आवश्यक नाहीये का? म्हणून स्वराज्य निर्मितीमध्ये सुद्धा या रामोपासनेचं फार महत्व आहे, हे आपण लक्षात घ्यायला हवं. आज 15 ऑगस्टचा दिवस आहे. स्वराज्य निर्मिती, स्वातंत्र्य कसं प्राप्त झालं या संदर्भात मी एकच मुद्दा मांडणार आहे आपल्यासमोर आणि माझ्या वाणीला विराम देणार आहे. पुढेही आपल्याला 2 उत्तम प्रवचन आणि त्या माध्यमातून मार्गदर्शन होणार आहे. मी एकच मुद्दा मांडतो की ब्रिटिशांशी लढा देताना 4 पातळ्यांवरती स्वराज्याच्या निर्मितीचा प्रयत्न झाला माझ्या आकलनानुसार. एक आहे जहालमतवादी रॅडिकल्स, दुसरे आहेत मवाळ किंवा नेमस्त मतवादी मॉडरेट्स, तिसरे आहेत क्रांतिकारी रिव्होल्युशनरी आणि चौथे आहेत समाज सुधारक रिफॉर्मर्स. या चौघांनी मिळून स्वराज्य निर्मितीचा प्रयत्न केला, स्वातंत्र्य प्राप्तीचा प्रयत्न केला आणि त्यांना त्यांच्या प्रमाणात यशप्राप्ती झाली. पण ह्या गोष्टीचा जर विचार केला तर ह्या 4ही प्रकारच्या लोकांनी कुठेतरी शिवसमर्थांपासून प्रेरणा घेतलेली आहे हे लक्षात येतं. ज्या प्रमाणामध्ये ज्या कोणी शिवसमर्थांचा आदर्श विचाराच्या स्तरावर, वाणीच्या स्तरावर आणि मुख्यतः कृतीच्या स्तरावर उतरवला जीवनामध्ये, त्या प्रमाणामध्ये त्याला यश प्राप्त झालं आहे असं आपल्याला तटस्थपणे पाहून सुद्धा लक्षात येईल. मी समर्थांचा भक्त आहे म्हणून समर्थांचं आणि शिवरायांचा उदो करतोय असं जर कोणाला वाटत असेल तर त्यांनी सुद्धा त्रयस्थपणे या गोष्टीचा विचार करावा आणि मी जे म्हणतो आहे त्यात तथ्य आहे की नाही हे तपासून पाहावं. लाल बाल पाल हे जे जहालमतवादी होते, समर्थ यांना किती प्रिय होते आपल्या सगळ्यांना माहित आहे. ज्या प्रमाणामध्ये समर्थांच्या आणि शिवरायांच्या उपदेशाचा, राष्ट्र निर्मितीसाठीचा जो प्रयत्न होता त्याचं अनुगमन या लोकांनी केलं, त्या प्रमाणामध्ये त्यांना यश प्राप्त झालं. या लोकांना विशेष यश प्राप्त झालं असं मला वाटतं. भले त्यांना स्वातंत्र्य देता नाही आलं कारण ती वेळच नव्हती, पण हे लोक नक्की हे सांगू शकले की बाबांनो, तुम्ही पारतंत्र्यात आहात, शेकडो वर्षांचं पारतंत्र्य भोगत आहात आणि एकीकडं तुम्ही परमार्थाच्या बाबतीत तर म्हणता की आम्हाला जन्म मृत्यूचं बंधन मान्य नाही आणि इकडं मात्र तुम्ही परदास्यामध्ये राहता. हा केवढा मोठा विरोधाभास आहे. हे समजावण्यासाठी या जहाल लोकांनी जो प्रयत्न केला, मग ते अरविंद सुद्धा त्यामध्ये होते, या सर्वांना उत्तम पद्धतीचं यश प्राप्त झालं असं मला वाटतं. जे मवाळ मतवादी होते त्या लोकांनी ह्या रामोपासनेतील सशस्त्र राम न घेता फक्त रामाचं तत्व म्हणून स्वीकार केला आणि शस्त्राचा त्याग केला.
त्यांना तेवढंच यश प्राप्त झालं. असे काही जण आहेत नंतरच्या काळात, 1920 नंतरच्या काळामध्ये, इसवी सन 1920 नंतरच्या काळामध्ये, की ज्यांनी रामाचं शस्त्र स्वीकारलं पण रामाचं तत्व नाकारलं आणि पाश्चिमात्यांच्या समाजवाद आणि साम्यवादाचा स्वीकार केला. त्या लोकांना तेवढंच यश प्राप्त झालं, कारण त्यांनी रामाच्या तत्वाचाच नकार दिलेला आहे, निरीश्वरवादाचा स्वीकार केलेला आहे. आणि तशीच काहीशी कथा आपल्याला या रिफॉर्मर्स बद्दल, या समाज सुधारकांबद्दल पाहता येईल. ती म्हणजे रामरायातील मानवतेचा स्वीकार त्यांनी केला पण रामरायाच्या देवत्वाचा नकार दिलेला आहे. समग्र रामराय ज्यांनी स्वीकारले, समग्र रामरायाचं जे जीवन ज्यांनी स्वीकारलं त्यांनाच निर्भेळ यश आलं, आणि ते म्हणजे आपले शिवसमर्थ. संपूर्ण राम यथा तथा त्यांना प्राप्त आहे आणि तो संपूर्ण त्यांना मान्य आहे. त्याचं देवत्वही मान्य आहे, त्याचं मनुष्यत्वही मान्य आहे, त्याचं प्रेमही मान्य आहे आणि त्याचा क्रोधही मान्य आहे, त्याची क्षमाही मान्य आहे आणि त्याचं शासनही मान्य आहे. असा संपूर्ण रामोपासना ज्यांनी स्वीकारली त्यांनाच निर्भेळ यश मिळालेलं आहे. म्हणून या सर्वांनाही हे आदरणीयच आहे. ज्यांनी ज्यांनी म्हणून देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले, कोणत्याही मार्गाने का असेना, त्या प्रत्येकाला वंदन आहे. पण 75 वर्ष झाली स्वातंत्र्यानंतर, जो उत्तुंग भारत, जो अतुलनीय भारत, जो परमवैभवाला नेण्याचा भारत आहे, तो अजून प्राप्त झाला आहे का आपल्याला? याचं उत्तर नाही हेच आहे. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपण शिवसमर्थांना विसरत चाललो आहोत की काय, याचं भय आहे. शिवसमर्थांना विसरणं म्हणजेच रामरायाच्या उपासनेला नाकारणं असं आहे. जिथं प्रत्यक्षामध्ये केवळ एका पिढीच्या अंतरामध्ये ज्यांनी स्वराज्याची निर्मिती करून दाखवली, त्या शिवसमर्थांना नाकारणं म्हणजे स्वतःचं स्वातंत्र्य धोक्यात घालण्यासारखं आहे. म्हणून तो संपूर्ण राम आपल्याला स्वीकारायचा आहे. संपूर्ण राम याचा अर्थ त्याच्यातील देवत्वही स्वीकारायचं आहे, त्याच्यातील मनुष्यत्वही स्वीकारायचं आहे, परमार्थही स्वीकारायचा आहे आणि पुरुषार्थही स्वीकारायचा आहे. एकांगी होणं हे धोक्याचं आहे. ही रामाची उपासना ही येरा गबाळ्याचं काम नाहीये. हे भयभीत असणारे आणि घाबरट माणसाचं काम नाहीये. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वोत्तिष्ठ परंतप, हे जे अर्जुनाला श्रीकृष्णांनी सांगितलं, अरे क्षुद्र असं तुझ्या हृदयाचं दौर्बल्य त्यागून दे अर्जुना आणि उभा राहा, तसं आपल्यालाही समर्थ जणू काही सांगत आहेत या आजच्या 15 ऑगस्टच्या दिवसाच्या निमित्तानं, की अरे 75 वर्ष तुमचा देश स्वतंत्र होऊन झाला आणि तुम्ही काय करत आहात विचार करा. तुमच्यातील हृदयातलं दौर्बल्य टाकून द्या, त्याचा त्याग करा आणि त्या भव्य दिव्य अशा रामाच्या उपासनेचा स्वीकार करा. राम उपासना ऐसी ब्रह्मांड व्यापिनी पहा, राम करता राम भोगता राम रूप वसुंधरा. अशी ही ब्रह्मांडाला व्यापून नेणारी उपासना या राष्ट्राला व्यापणार नाही का? पण त्याचा स्वीकार केला तरच ती व्यापली जाईल. म्हणून व्यक्तिगत जीवनामध्ये मी रामाच्या उपासनेचा स्वीकार करायचा आहे, तसाच मी सामाजिक जीवनातही करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आवश्यक असणारे राज्यतंत्र, अर्थतंत्र, लोकतंत्र, वाणिज्य, कृषी, गोरक्षा, सुरक्षा हे सर्व उपक्रम रामोपासनेवरच कसे अधिष्ठित होतील याच्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे. आणि त्याच्यासाठी योग्य लोकांना समोर आणलं पाहिजे. ते जे आपलं दायित्व आहे ते निभावलं पाहिजे, नाहीतर आपण ते दायित्व घेतलं पाहिजे. तेव्हा ही अशी भव्य दिव्य रामाची उपासना आजच्या विशेष अशा स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणासमोर मांडण्याचा मी अल्पसा प्रयत्न केला. माझ्या ज्या काही लहानशा आकलनातून आपल्याला इतिहासाच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यामध्ये काही जर त्रुटी राहिली असेल तर मला क्षमा असावी. परंतु त्यातील जर काही खरोखर तुम्हाला स्वीकारण्यासारखं वाटत असेल तर आजचा हा शुभ दिवस आहे. आजपासूनच त्याचा अगदी आग्रहानं स्वीकार करावा आणि तो इतरांना सांगावा. एवढंच बोलून मी माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद अजय बुवा. रामाच्या उपासनेमधूनच
केवळ स्वराज्याची छान आलं बॅकग्राऊंड मस्त. आवाज म्यूट करा अपूर्वाताई. रामाच्या उपासनेमधूनच केवळ स्वराज्याची म्हणजे आत्मारामाची प्राप्ती होईल. म्हणजे आत्मारामाची प्राप्ती तर निश्चित होणारच आहे, स्वराज्याची प्राप्ती होणारच आहे, पण केवळ स्वराज्याचीच प्राप्ती होणार नाही, तर त्यातून भौतिक अशा स्वराज्याची प्राप्ती देखील होणार आहे. हा महत्वाचा विषय अजय बुवांनी मांडला. पण ही रामोपासना कशी व्हावी ही गोष्ट महत्वाची आहे. तर अजय बुवांनी सांगितल्याप्रमाणे समर्थ रामदास स्वामींना अपेक्षित असणारी अशी रामोपासना आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणजेच संपूर्ण अशा रामाचा स्वीकार आपल्याकडून घडला पाहिजे आणि रामाची उपासना घडली पाहिजे. ती तशी घडली तर हीच राघव उपासना देवी देवतांमधील, संतांमधील, ग्रंथांमधील आणि असे सर्वच जे काही मतमतांचा गलबला सर्वत्र पसरलेला आहे, तो सर्व भेद नाहीसा करून एक राष्ट्र ही भावना निर्माण करेल. रामराज्याच्या स्थापनेसाठी म्हणजे अतुल्य भारताच्या निर्मितीसाठी शिवसमर्थांचे विचार हे फार 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 महत्वाचे आहेत आणि त्यांच्या शिकवणुकीनुसारच आपल्याला पुढे जावे लागेल. लोकमान्य टिळक म्हणतात की आपण श्री समर्थांनी आखून दिलेल्या मार्गाने 2-3 पावले जरी गेलो तरी तेवढी शक्ती पुढील पिढीस मिळेल व तिला 5-6 पावले टाकण्याचे सामर्थ्य येईल. अशा तऱ्हेने 10, 15, 20, 25 पावले सामर्थ्य वाढत गेल्यास पुढे एखादी विभूती जन्मास येईल. त्यामुळे लोकमान्यांच्या सांगण्याप्रमाणे किमान आपण आपल्यापुरतं तरी शिवसमर्थांना अभिप्रेत असं आचरण करूयात आणि ही रामोपासना करण्याचा संकल्प आजच्या या पावन दिवशी करूयात, जेणेकरून अतुल्य अशा भारताच्या निर्मितीमध्ये आपला खारीचा तरी वाटा असेल. समर्थ रामदास स्वामी आपणा सर्वांना शक्ती देवत, हीच त्यांना प्रार्थना. आता श्री श्रीधर स्वामी मठ, मुकुंदनगर, पुणे येथून समर्थ भक्त सौ निलिमाताई सावजी आणि सौ निलिमाताई भातलवंडे या श्री समर्थ रामदास स्वामींनी रचलेल्या करुणाष्टकांचं पठण करतील. तर मी त्या दोघींना विनंती करतो, ताईंना विनंती करतो की आपण करुणाष्टकांचं पठण करावं. जय जय रघुवीर समर्थ, अनुदिन अनुतापे तापलो राम राया, परम दीन दयाळा नीरसी मोह माया, अचपळ मन माझे नावरे आवरिता, तुझ विणसीन होतो धाव रे धाव आता, भजन रहित रामा सर्वही जन्म गेला, स्वजन जनधनाचा व्यर्थ म्या स्वार्थ केला, रघुपती मती माझी आपुलीशी करावी, सकळ त्यजुनी भावे कास तुझी धरावी, विषय जनित सुखे सौख्य होणार नाही, तुझ विण रघुनाथा ओखटे सर्व काळी, रविकुळ टिळकारे हित माझे करावे, दुरित दुरी हरावे स्वस्वरूपी भरावे, तनु मनु धनु माझे राघवा रूप तुझे, तुझ विण मज वाटे सर्व संसार गोजे, प्रचलित न करावी सर्वथा बुद्धी माझी, अचळ भजन लीळा लागली आस तुझी, चपळपण मनाचे मोडिता मोडवेना, सकळ स्वजन माया तोडिता तोडवेना, घडी घडी बिघडे हा निश्चयो अंतरीचा, म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा, जळत हृदय माझे जन्म कोट्यान कोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लोटी, तळमळ निववीरे राम कारुण्य सिंधू, शरीर कुकुळ माझे तोडियाचा समंधू, तुझ विण करुणा हे कोण जाणेल माझी, सिनत सिनत पोटी पाहिली वास तुझी,
झड करी जड झाली धाव पंचाननारे तुझ विण मज नेते जंबुकी वासनारे सबळ जनक माझा राम लावण्य पेटी म्हणून मज पोटी लागली आस मोठी दिवस गणित बोटी प्राण ठेवून कंठी अवचट मज भेटी होत घाली न मीठी जननी जनक माया लेकरू काय जाणे पयन लगत मुखे हाणता वत्स नेणे जळधर गण आशा लागली चातकासी हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी तुझ विण मज तैसे झाले देवराया विलग विषम काळी तुटली सर्व माया सकळ जन सखा तू स्वामी आणि नाही वमक वमन जैसे त्यागिले सर्व काही स्वजन जनधनाचा पूर्ण संतोष आहे रघुपती विनाता चित्त कोठे न राहे जीवलग जीव घेती प्रेत सांडूनी जाती विषय सकळ नेती मागुता जन्म देती सकळ जन भवाचे आखिले वैभवाचे जीवलग मग कैचे चालते हेची साचे विलग विषम काळी सांडिती सर्व माळी रघुवीर सुखदाता सोडवी अंत काळी सुख सुख म्हणताये दुःख ठाकून आले भजन सकळ गेले चित्त दुश्चित झाले भ्रमित मन कळेना हित ते आकळेना परम कठीण देही देह बुद्धी गळेना उपरती मजरामी जाहली पूर्ण कामी सकळ भ्रम विरामी राम विश्राम रामी घडी घडी मनाता राम रूपी भरावे रविकुळ टिळकारे आपुले से करावे जळचर जळवासी नेनती त्या जळासी निसिदिन तुझ पासी चुकलो गुण रासी भूमिधर निगमासी वर्णवे ना जयासी सकल भुवनवासी भेटी दे रामदासी जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आपण सर्व भगवत भक्तांच्या चरणाला वंदन करते आणि श्री अनंतदास रामदासी यांनी अनेक वर्षांपूर्वी समर्थ रामदास स्वामींवर अत्यंत विस्तृत असं चरित्र लिहिलेलं आहे. तर त्या चरित्रातील सप्तकांडात्मक श्री दासायन या ग्रंथातील प्रत्यक्ष सद्गुरू समर्थ रामदास स्वामी आणि शिवाजी महाराज यांच्यातील एक हृदयस्पर्शी असा संवाद आहे. तर तो आपल्या समोर अभिवाचन मी करते. 1577च्या वैशाख शुद्ध द्वितीया रोजी माहुली संगमी स्नान संध्या उरकून करंजातून भिक्षा करीत समर्थ सातारच्या माचीस आले. वाटेत शिवरायांचा वाडा होता, त्यात शिरले. योगायोगाने शिवराय वाड्यात आधीच येऊन पोहोचले होते. समर्थ स्वामी राजवाड्यात भिक्षेस आल्याचे समजताच शिवरायांनी येऊन दंडवत केले आणि समर्थांच्या जोडीत एक चिठ्ठी घातली. आज्ञेवरून कल्याण स्वामींनी ती चिठ्ठी वाचली. काय लिहिले होते त्या चिठ्ठीत? श्री कृपे संपादिले ते सर्व श्री चरणी अर्पण. समर्थांनी विचारलं, मग काय करणार तुम्ही आबासाहेब? शिवराय नम्रतापूर्वक म्हणाले, श्रींनी सेवा घ्यावी आणि आम्ही सेवा करावी. समर्थ उद्गारले, उत्तम. आणि आपली जोडी
शिवरायांच्या खांद्यावर देऊन समर्थ म्हणाले, चला तर मग भिक्षेला. राजा गोपीचंदाप्रमाणे राजे खांद्यावर झोळी घेऊन सद्गुरू समर्थांचे पाठोपाठ भिक्षेत वाड्याचे बाहेर पडले. 10-5 घरे भिक्षा मागायची समर्थांची पद्धत, पण त्या दिवशी अगदी 2 प्रहरपर्यंत भिक्षा मागितली. नंतर तयार केलेल्या पांड्यांचा समर्थांनी रघुपतीस नैवेद्य समर्पण केला आणि पानगे खाताना शिवरायांच्या वृत्ती व चेहऱ्यावर काही फरक पडतो का हे प्रत्यक्ष समर्थ बारकाईने पाहत होते. परंतु ज्या अतिव उल्हासाने आणि उत्कट समाधानाने राजधानीतून खांद्यावर जोडी मिरवत त्या राजर्षीने भिक्षा मागितली, तोच त्याचा उल्हास आणि समाधान ते भिक्षेचे कदान्न सेवन करतानाही अगदी अविचल होता. भोजनोत्तर मुखप्रक्षालन व आचमन झाल्यावर सर्वांस मुखशुद्धीर्थ तुलसीपत्र देण्यास आले आणि सर्वजण समर्थांभोवती पाळा करून बसले. समर्थ शिवरायांस म्हणाले, काय शिवबा, पाहिले ना आमच्या समागमातले सुख कसे आहे ते. शिवराय म्हणाले, याच तर सुखाची मी अपेक्षा करतो महाराज. समर्थ अत्यंत संतुष्ट झाले आणि म्हणाले, शिवबा, आता मी एक मागणे मागतोय, देशील का. शिवराय म्हणाले, हा देहच आपला आहे, स्वामींनी मागावे आणि न्या द्यावे, आता असं काय उरलं आहे. सगळं स्वामींचंच आहे. समर्थ म्हणाले, असा जर तुमचा निश्चय आहे तर मग पूर्वी सांगितल्याप्रमाणे तुम्ही राज्य करावे, हीच आमची खरी इच्छा आहे. नमस्कार करून शिवाजी म्हणाले, स्वामींची आज्ञा उल्लंघन करण्याचे सामर्थ्य नाही, परंतु या व्यापातून सुटावे आणि स्वामी सेवा अखंड घडावी अशी अगदी अंतःकरणापासून इच्छा आहे. पुढे समर्थ म्हणतात, ब्राह्मण किंवा ब्रह्मनिष्ठ तपश्चर्यादी साधनांनी स्वधर्म रक्षण करावे. जीवितम यस्य धर्मार्थम धर्मो अर्थमेव च अहोरात्राश्च पुण्यार्थम तम देवा ब्राह्मणं विदुः. ब्रह्मनिष्ठांचे सगळे जीवित व धर्म रक्षणासाठी आणि धर्माचरण सुद्धा भगवत प्रित्यर्थ असावे. रात्र दिवस ज्याचा धर्मकृत्यातच जातो तोच खरा ब्रह्मनिष्ठ. अशा ब्रह्मनिष्ठांचे आपण रक्षण करावे. समर्थ पुढे म्हणतात, पूर्वी जसं महर्षी वसिष्ठ आणि रामचंद्रांची कथा अगदी अशीच घडली. श्रीरामांनी वसिष्ठास राज्य अर्पिले. त्यास वसिष्ठांनी सांगितले की मी आपला वर्णाश्रम धर्म सोडून राज्य करू शकत नाही, म्हणून गुरुपुत्र या नात्याने तुम्हीच हा राज्यकारभार माती घेऊन प्रजापालन करावे. म्हणून हे शिवराया, आता या आमच्या सांप्रत राज्याचं रक्षण तुम्हीच करा. समर्थांची आज्ञा होताच शिवराय सद्गतीत अंतःकरणाने आज्ञा प्रमाण म्हणून उभे राहिले आणि ती चिठ्ठी शिवबाकडे परत द्यावी अशी समर्थांनी कल्याणास आज्ञा केली. शिवराय म्हणाले, स्वामी, तुमचे राज्य मी चालवावे अशी आपली आज्ञा असता चिठ्ठी माघारी देऊन माझी परीक्षा करायची असल्यास मी कसा बरा पुरा पडेल. समर्थ म्हणाले, शिवबा, तुझे आणि माझे हा संकल्प अजून मनात असल्यास ही चिठ्ठी दिवाकरांकडेच राहू द्या, पण राज्य मात्र तुम्ही करा. त्यानंतर शिवरायांनी समर्थांना पादुका देण्याची विनंती केली. समर्थांनी त्या पादुका शिवरायांस अर्पण केल्या आणि स्वधर्माने राज्य व्यवहार करून परमार्थ कसा साधावा त्याचा उत्कृष्ट उपदेश समर्थांनी केला आणि तत्क्षणी सावधता हे प्रकरणही शिवरायांना उद्बोधन केलं. श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. कोणाचा भरवसा न धरावा, आपुला आपण विचार पहावा, तत्वा उदंडची धरावा, हरे एक विषयी श्रीराम. देहे दुःख कदरो नये, उदंड करावे रूपाने, मग सर्व सुखासी काय, पुढे आले श्रीराम. ये कांती चारणा करावी, धारणा उदंडची धरावी, नाना विचारणा विवरावी, आणि मित्रांची श्रीराम. प्रयत्नी चुको नये, सुखवासी पण कामा नये.
सुचावे नाना उपाये अनेक विषयी श्रीराम धुरेने धीर सांडू नये मुख्य प्रसंग चुको नये उद्योग रहित सांगा नये पशु जैसे श्रीराम उपाधीस कंटाळला विचाराचा आळसाला म्हणजे जाणावा चेवला बुद्धीपासून श्रीराम जय जय रघुवीर समर्थ. असं समर्थांना, जसं समर्थांनी शिवरायांना कलियुगात सुद्धा असं रामराज्य स्थापन करण्याची प्रार्थना केली, तसंच रामराज्य आजही आज या अमृत महोत्सवाच्या निमित्तानं पुन्हा प्रतिष्ठित होईल आणि आपण सर्वजण अशी समर्थांकडे प्रार्थना करू. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद मुग्धाताई. राज्याचा उपभोग घेणारे परंतु आतून वैराग्यवान असणारे शिवाजी महाराज. आणि शिवाजी महाराजांना समर्थांनी म्हटलंच आहे श्रीमंत योगी. आणि समर्थ स्वतः तर प्रत्यक्षच वैराग्य मूर्ती होते. त्यामुळे जेव्हा अशा शिवसमर्थांचा योग जुळून येतो तेव्हाच रामराज्याची स्थापना होते. राष्ट्र पुनर्वैभवाला जातं. राष्ट्राचा खऱ्या अर्थाने उत्कर्ष होतो. आज आपण हे श्रवण तरी करूयात आणि यथाशक्ती प्रयत्न करूयात. असं करण्याने किमान एवढं तरी होईल की पुढच्या पिढीमध्ये तरी असे श्रेष्ठ आदर्श निर्माण होतील आणि या विश्वाच्या गुरुपदी हे आपलं राष्ट्र पुन्हा एकदा जाऊन बसेल. भारताला पुन्हा विश्वगुरुपदी बसवण्याचा हा जो संकल्प आहे तो आपल्याला जर पूर्ण करायचा असेल तर ज्याप्रमाणे मारुतीरायांनी रामरायाची उपासना केली, ज्याप्रमाणे मारुतीरायांनी रामरायाची दास्य भक्ती केली, अचाट अशी सेवा केली, त्याचप्रमाणे आपणही हनुमंतांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर ठेवूयात आणि राष्ट्राची, रामाची, भगवंताची सेवा उपासना करूयात, हा प्रयत्न करूयात. अशी ही सेवा समर्थांनी केली आणि ते स्वतः समर्थ या पदवीस प्राप्त झाले. अशा समर्थ रामदास स्वामींवर उद्धव सुतांनी लिहिलेल्या समर्थाष्टकांचं आता आपण श्रवण करणार आहोत. मी समर्थाष्टकाचं पठण करण्यासाठी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचालित पत्रद्वारा दासबोध मंडळ पुणे येथील समर्थ भक्त श्री ओंकार नेर्लेकर यांना विनंती करतो. श्री ओंकार नेर्लेकर. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा उपदेश झाला से राघवाचा श्रवणी जसा गुण परीक्षितीचा विवेकी विरागी जगी पूर्ण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा करी कीर्तने नारदासारखाची कदर्यू परी शांती जाचे सुखाची जया वाटते कांचनो केर जैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा स्मरणी जसा शंकर की प्रल्हाद चकोरा परी आठवी रामचंद्र रमा सेवी पादांबुजे जाण तैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा
पृथू सारिखा अर्चनी वाटत आहे, खरा क्रूराच्या समवंदित आहे. नसे गर्व काही अणुमात्र ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. खरी भक्ती त्या हो जगी मारुतीची, असे रामदासा परी मारुतीची. नसे भेद दोघांजळी गार जैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जये अर्जुना सारिखे यत्न केले, मुळी हुनिया द्वैत निशेष केले. सीता नायको दृढ केला कुवासा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. बळी आत्मनिवेदनी पूर्ण झाला, विदेहीपणे दास तैसा मिळाला. म्हणे उद्धव सुतवर्णो मी कैसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद ओंकारजी. खूप गोड आणि भावपूर्णतेने आपण हे समर्थाष्टक म्हटलं. आता मी शिवसमर्थ योग या एका महत्वाच्या विषयावर बोलण्यासाठी समर्थ सेवा मंडळ सज्जनगड संचालित श्रीमद ग्रंथराज दासबोध अध्ययन उपक्रमाचे अध्यक्ष समर्थ भक्त श्री सुहास क्षीरसागर यांना पाचारण करतो. ते श्री शिवसमर्थ योग हा महत्वाचा विषय मांडणार आहेत. तरी सर्वांनी शांतपणे हा विषय श्रवण करूया. श्री सुहासजी क्षीरसागर. काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्याला आवाज येत नाहीये. तरी सर्वांनी विनंती करतो की सर्वांनी 2 मिनिटं शांतपणे हे करावी, वाट पाहावी. आपण सुहासजी सुरू करतील, ते त्यांचं मार्गदर्शन करायला सुरुवात करतील. मधुबंगेश तोपर्यंत दुसऱ्यांचं पूर्ण बर, आपण तोपर्यंत पुढे जाऊया. मी समर्थ सेवा मंडळ संचालित धायरी पुणे येथील रामदासी उपासना केंद्रातल्या समर्थ भक्त सुहासदा अनम्यूट करा कृपया. जय जय रघुवीर समर्थ. क्षमा, नेटवर्कची गडबड झाली त्यामुळे आपल्याला बोलता आलं नाही. एका मोठ्या कार्यक्रमामध्ये आयोजकांनी मला संधी दिलेली आहे. खरं म्हणजे या 2 रामदासींच्या या 2 महंतांच्या मध्ये माझ्यासारख्या गृहस्थाला संयोजकांनी का घेतलं कल्पना नाही मला. कदाचित 2 कार्यक्रमामध्ये फिलर असतो अशी माझी भूमिका असावी. आणि मीही समर्थांचा
शिवसमर्थांचा विषय असल्यामुळे आपल्या योग्यतेचा फार विचार न करता तो म्हणून टाकला. विषय प्रवेशामध्ये फार वेळ न घालवता आजचा विषय आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलतो. फार बोलणार नाही, 5 ते 7 मिनिटं. आपण सगळेजण योगेश बुवांचं आणि अगदी मी सुद्धा योगेश बुवांचं ऐकायला उत्सुक आहे. आपल्यामध्ये मी फार वेळ थांबावं हे प्रशस्त होणार नाही. 1608 साली समर्थांचा जन्म झाला. 1608 पासून पुढचा कालखंड आपल्याला सगळा माहिती आहे, पण थोडासा पाठीमागचा आपण विचार केला 1608च्या पूर्वीचा, तर आपल्या असं लक्षात येईल की जवळजवळ त्याच्या अगोदर 300-350 वर्ष काळरात्रच होती. 11व्या शतकामध्ये अल्लाउद्दीन खिलजीचा हिंदुस्थानवरती हल्ला झाला आणि त्यानंतर एकापाठोपाठ एक आपल्या मातृभूमीचे लचके तोडले गेले. आक्रमण आणि आक्रमण. बाबासाहेब पुरंदरांनी त्याचं अगदी थोडक्यात वर्णन केलं की कुठल्याही दगडाखाली हात घालावा तर विंचू असेल आणि तो डसेल, अशा पद्धतीचं वातावरण त्यावेळेला निर्माण झालं होतं. शक आले, हुन आले, यवन आले, अफगाण आले, तुर्क आले, ग्रीक आले, डच आले, पोर्तुगीज आले, ब्रिटिश आले. या सगळ्यांनी या हिंदुस्थानचे लचके तोडण्याचा प्रयत्न केला. ऐकायला येत नाहीये. एक वेळेला फिनिक्स पक्षाप्रमाणे हिंदुस्थान राखेतून पुन्हा जन्म घेऊन उभा राहिला. आणि याचं मुख्य कारण म्हणजे आपण सर्व लोकांनी संघटितपणे शत्रूचा प्रतिकार केला. परंपराच आहे आमची. सामान्य लोकांच्या संघटनेने असामान्य शत्रूचा पराभव करणं हीच हिंदूंची परंपरा आहे. रामायणात काय आहे? नर नव्हे वानर अशा वानरांचं संघटन करून बलाढ्य रावणाचा आपण पराभव केला. कृष्णाने सुद्धा तेच केलंय. शत्रू किती बलाढ्य असला तरी सामान्यांच्या संघटनेची ताकद ही फार मोठी असते आणि त्या संघटनेद्वारे बलाढ्य शत्रूचा पराभव करता येतो. हे इतिहासामध्ये आम्ही अनेक वेळा सिद्ध केलेलं आहे. तीच वस्तुस्थिती पुन्हा एकदा शिवसमर्थांच्या काळामध्ये आम्ही अनुभवली. 11व्या शतकापासून जसे जसे अत्याचार सुरू झाले तसे तसे संतांनी जनजागृतीचे प्रयोग सुरू केले. संत नामदेव असतील, संत ज्ञानेश्वर असतील, संत एकनाथ असतील, या सर्व संतांनी समाजाचं एकत्रीकरण करायला सुरुवात केली. वारे असतील, दिंडी असेल, पारायण असतील, या सर्वांच्या द्वारे समाजाचं एकत्रीकरण सुरू झालं. या सर्वांनी केलं काय तर फक्त जनजागृती केली. परमेश्वराची भक्ती करा हे जरी सांगितलं असले तर हे करताना समाज पुरुषाची उपासना केली आहे. एकनाथांची एक ओवी आहे, ग्रहाश्रमो न सांडिता कर्मरेखा नोलांडिता निज व्यापारे वर्तता बोधू सर्वता न मिळे. भारूड असतील, अनेक प्रकारची लोककथा, लोकगीता असतील, याद्वारे समाजाची जागृती केली. तोच वारसा समर्थांनी पुढे सुरू ठेवला आणि त्याला एक प्रचंड यश मिळालं. त्याचं कारण असं आहे की शिवसमर्थ योग हा एक विलक्षण योग होता. एकाच कालखंडामध्ये 2 ताकदीचे महापुरुष एकाच वेळी एकाच भूभागावरती जन्माला यावेत आणि त्यांच्या हातून आनंदवन भुवनासारखी उत्कृष्ट कलाकृती निर्माण व्हावी असं भाग्य जगाच्या पाठीवर इतर देशात कुठेही झालेलं नाही. असं अन्यत्र उदाहरणच नाही की एकाच कालखंडामध्ये 2 महापुरुष यावेत आणि त्यांचं उत्तुंग कर्तृत्व समाजाने पाहावं, असं पूर्वी घडलंच नाही. पुढं 50 वर्ष आयुष्य शिवाजी महाराजांचं. 1630 साली जन्म झाला. 1645 साली शिवाजी महाराजांनी शपथ घेतली. समर्थ 1644 साली महाराष्ट्रात आले. आणि महाराष्ट्रात आल्यानंतर कशासाठी आले असतील त्या महाराष्ट्रात? कारण त्याची अज्ञात झाली प्रभू रामचंद्राची. आपण सगळेजण समर्थ चरित्र जाणता, आपण फक्त त्याचा पुन्हा अनुभूती घेऊ की कशा पद्धतीने समर्थांनी शिवाजी महाराजांनी या राष्ट्राला आपल्या इतिहासामधून, आपल्या गतविस्मृतीमधून बाहेर काढलं, आत्मविस्मृतीतून, आत्मग्लानीतून बाहेर काढलं. 1644 साली समर्थ महाराष्ट्रात ज्यावेळी परत आले श्रीरामाच्या आज्ञेने, त्यापूर्वी 12 वर्ष टाकळीमध्ये, त्याही पूर्वी 12 वर्ष जाममध्ये आणि त्यानंतरची 12 वर्ष भारत भ्रमण, अशी 36 वर्षाची कालक्रमणा करून पूर्ण करून ते महाराष्ट्रात आले. आणि त्यांनी त्यावेळेच्या लोकांना लिहिलेलं पत्र असं म्हणतात, बाल वृद्ध नरनारी सकळ भक्त कुमार कुमारी सज्जनासी नमस्कारी कृष्णा तीर निवासी. समर्थ जामला गेले नाहीत, ते त्यांचं जन्मगाव होतं. समर्थ टाकीलाही गेले नाहीत की ती त्यांची तपोभूमी होती. समर्थ कृष्णातीरी आले. का बरं कृष्णातीरी आले? हे राज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा आहे. ही श्रींची इच्छा आहे. हा श्री संकल्प, हा हरिसंकल्प पूर्णत्वास जावा म्हणून शिवाजी महाराजांच्यासाठी समर्थ महाराष्ट्रात आले, कृष्णातीरी आले, सह्याद्रीच्या कडेकंदावर खेळू लागले आणि सुरू काय केलं? नवोपासना सुरू केली, रामोपासना सुरू केली,
देवकारण, धर्मकारण, राजकारण, समाजकारण सर्व अंग धुंडाळून काढली. शिवाजी महाराजांच्या सैन्यासाठी रिक्रूट निर्माण केले. आणि कसं केलं? गुप्त ते गुप्त जाणावे, कुणाला काही कळू न देता. अशा आत्मविस्मृत हिंदू समाजाला कसं लोक होते हो? ब्राह्मण बुद्धीने भ्रष्टले, तुर्काचे देव पुजायला लागले. समर्थांनी वर्णन केलं त्यावेळेला कसं आहे ते. अशा समाजाला त्यांनी उभं केलंय. आणि कशाच्या ताकदीवर उभं केलंय? फक्त उपासनेच्या ताकदीवरती, बलोपासनेच्या ताकदीवरती, पुरुषार्थाच्या ताकदीवरती, समाज संघटनेच्या ताकदीवरती, लोकशिक्षणाच्या ताकदीवरती. जे काम प्रभू रामचंद्रांनी केलं, वानरांचं संघटन करून रावणाचा पराभव केला, जे काम प्रभू श्रीकृष्णाने केलं, जे काम पूर्वी आर्य चाणक्याने केलं, जे काम शंकराचार्यांनी केलं, तीच परंपरा समर्थांनी पुढे पाडलेली आहे. आणि शिवाजी महाराजांसाठी जे ग्राउंड वर्क करायला लागतं ते सगळं ग्राउंड वर्क समर्थांनी तयार केलेलं आहे. आणि नुसतं केलं नाही, आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी आपण पाहिलेलं स्वप्न पूर्ण झालेलं पाहिलं, आनंदवन भुवन घडताना पाहिलं. हे शक्य झालं केवळ आणि केवळ संघटनेद्वारे. समर्थांचा मोक्ष केव्हाच झाला होता? लहानपणीच त्यांना साक्षात्कार झाला होता. त्यांना हे सगळं करायची काय आवश्यकता होती? पण समाजाचा पुरुषार्थ जागृत करून समाजाला पुन्हा एकदा धर्माच्या मार्गावरती आणण्यासाठी अशा महापुरुषांचा जन्म असतो. तेच त्यांचं जीवित कार्य असतं, तेच त्यांचं चरित्र कार्य असतं. आणि म्हणून समर्थ महाराष्ट्रात आले. अन्यथा त्यांनी हिमालयात असताना कड्यावरनं आपलं अंग लोटून दिलंच ना. प्रभू रामचंद्रांनी त्यांनी झेलले आणि मारुतीच्या ताब्यात दिले. सांगितलं की तुम्हाला कृष्णातीरी जायचंय. हे देवाचं कार्य होतं, परमेश्वराने ठरवलं. म्हणून असे महापुरुष जन्माला येतात. आणि कसं आहे पहा, क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज एकत्र आले ना की कशा प्रकारचे विलक्षण सामर्थ्यशाली राज्य घडतात हे आपल्याला समर्थांच्या आणि शिवाजी महाराजांच्या चरित्राकडे पाहिले की दिसतं. जेथे वसती ब्रह्मर्षी राजाची रामराज्य तेथे हरनिशी. प्रत्यक्ष रामराज्यामध्ये काय होतं? तो भणंग वसिष्ठ ज्यांनी वल्कले नसले, अंगाला भस्म लावले, त्यांनी आल्यानंतर चक्रवर्ती प्रभू रामचंद्रांनी उभं राहायचं, त्यांना उत्थापन द्यायचं, त्याची पादपूजा करायची. हे ब्रह्मतेज आणि शास्त्रतेजाचं एकत्रीकरण. आर्य चाणक्य आणि चंद्रगुप्त, ब्रह्मतेज आणि शास्त्रतेजाचं एकत्रीकरण. समर्थ आणि शिवप्रभू, ब्रह्मतेज आणि क्षात्रतेजाचं एकत्रीकरण. आणि क्षात्रतेज एकत्र आलं त्या त्यावेळेला पुरुषार्थ जागृत झाला, धर्मचक्र परिवर्तन घडले. पुन्हा पुन्हा संकट येतात, पुन्हा सुलाखून निघतो. अशी समाजावरती संकट येतात त्या वेळेला समाजाचा पुरुषार्थ जागृत होण्याची संधी असते. आणि या दुष्ट शक्ती आहेत ना, नेमकं तेच भेदाचं काम करतात. वन याच्याबद्दल पुष्कळ सांगितलं, मी फार बोलत नाही. पण आजही समाजामध्ये ब्राह्मतेज आणि क्षात्रतेजामध्ये तुकडे पाडण्याचे काम कारस्थानी राजकारणी मंडळी करत आहेत. त्याचं कारण असं आहे की सुष्ट शक्तींना दुष्ट शक्तींनी पराभूत करण्याची ही सुष्ट शक्तींना पराभूत करण्याची संधी या दुष्ट शक्ती शोधत असतात. आणि सज्जनांनी जागृत राहायला पाहिजे, हे भेद टाळले पाहिजेत. हे जे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेजाचं एकत्रीकरण आहे ना, हे एकत्र झालं तर कुठल्याही प्रकारचं संकट या मातृभूमीला त्याच्या परमवैभवापासून दूर नेऊ शकत नाही. ज्यावेळी संकट आली त्यावेळेला हिंदू असंघटित होता, आणि हिंदू असंघटित होता म्हणूनच संकट आली. आणि कधी तो जातींवरती, कधी प्रांतांवरती, कधी भाषांवरती हे भेद निर्माण करण्याचे प्रयत्न केले. समाजाचा अंतरात्मा एक आहे तर समर्थांनी सांगितलंच, आणि नुसतं सांगितलं नाही, तो अंतरात्मा जागृत केला हो. आणि कशा प्रकारे जागृत केला? लोक म्हणायला लागले, हे राज्य व्हावे हे तू श्रींची इच्छा आहे. नुसतं एवढंच नव्हे, लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जिंकला पाहिजे. हे लोक का म्हणू शकले? तो अंतरात्मा जागृत झाला म्हणून म्हणू शकले. ते क्षात्रतेज ब्राह्मतेज एकत्र झालं, समाजाचा पुरुषार्थ एकत्र झाला, त्याला बुद्धीची जोड मिळाली. आणि म्हणून लोक म्हणू शकले, आधी लग्न राहायचं, आधी लग्न कोंडाण्याचं मग राहायचं. आणि म्हणून येसाजी कंक हत्तीवर चढला आणि हत्तीला पराभूत करू शकला. शिवसमर्थांच्या गोष्टी इतक्या विलक्षण आहेत की त्याच्यामध्ये ठरवून नाट्याची आवश्यकताच नाही, इतक्या त्या नाट्यपूर्ण आहेत. प्रत्यक्ष
ज्यांनी शिवचरित्र पाहिलंय, समर्थांचे चरित्र पाहिलं, त्यांच्या असं लक्षात येईल की याच्यामध्ये सगळ्या रामचरित्रांच्याच कथा आहेत, रामचरित्राच्याच खुणा आहेत. ऐसा पुरुष धारण्याचा तोच आधार बहुतांचा, दास म्हणे रघुनाथाचा गुण घ्यावा. हा रघुनाथाचा गुण शिवसमर्थांनी घेतलेला आहे आणि उत्तुंग पराक्रम करून दाखवलेला आहे. मला असं वाटतं की आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त हे जे स्वातंत्र्य, हे जे खंडित स्वातंत्र्य आहे, ते अखंड मिळवायचं असेल आणि चिरायू व्हायचं असेल तर एक क्षात्रतेज ब्राह्मणतेज एकत्र आलं पाहिजे. हे भेद संपलं पाहिजे, ते सोवळं संपलं पाहिजे. काही उपयोग नाही याचा. समर्थ जितके 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 बहुजनांचे आहे तितके सर्व समाजाचे आहे, त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्यांचे शिष्य कसे होते, त्यांचे कित्येक सरदार होते समर्थांचे शिष्य. आपल्याला कल्पना नाहीये की संताजी घोरपडे समर्थांचे शिष्य होते, अनुग्रहित शिष्य संताजी घोरपडे. त्यांच्या कापशी नावाच्या गावी दासनवमीचा रामनवमीचा उत्सव होतो कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. रामचंद्र पंत अमात्य समर्थांचे शिष्य, त्यांनी पुढची सगळी मराठी शाही सांभाळलेली आहे. आपण अभ्यास केला तर आपलं असं लक्षात येईल की 1680 साली शिवाजी महाराज निवर्तल्यानंतर, त्यांचं तिरोधान झाल्यानंतर 1689 साली संभाजी महाराजांचा वध झाला. 1695 साली शाहू महाराज गेले, राजाराम निवर्तले आणि त्यानंतर शाहू महाराज आणि येसुबाईंना अटक करण्यात आली. ती 1707 पर्यंत औरंगजेब मरेपर्यंत ते अटकेत होते. औरंगजेब औरंगजेब गेल्यानंतर शहाजीराजा आणि येसुबाई सुटल्यानंतर राज्याचा प्रश्न उभा राहिला. ताराराणी आणि शाहूराजे. हा प्रश्न सोडवला कोणी? रामचंद्र पंत अमात्यांनी सोडवलाय. त्यांनी सांगितलं शाहूराजांना की तुम्ही मोठेपणा घ्या. आणि सातारा आणि कोल्हापूर ही कोणी, या दोन गादी वेगळ्या कोणी केल्या? या समर्थांच्या भक्तांनी केलेल्या आहेत वेगळ्या, की त्यांनी ठरवलं की मराठी शाही वाचली पाहिजे, ही भांडणं संपली पाहिजे. त्याच्यावरती तोडगा रामचंद्र पंत अमात्यांनी काढलाय. 1721 पर्यंत रामचंद्र पंत अमात्यांनी मराठी शाही सांभाळली आहे. हा समर्थांचा महंत. इतकं ते एकजीव होतं समाजामध्ये. किती प्रकारे समर्थांनी मदत केलेली आहे सगळ्यांना. कारण हे स्वप्न त्यांचंही होतं ना, आनंदवन भुवन व्हावं, उदंड झाले पाणी स्नानसंध्या करावं. हे संघटन पुन्हा जेव्हा एकत्र होईल तेव्हा मग महाराष्ट्राला समर्थांचं विस्मरण झालं नाही असं म्हणता येईल आणि राष्ट्र पुनरुज्जीवित होईल, पुनर्वैभवाला मिळेल. अन्यथा या खंडित स्वातंत्र्याची काय मजा आहे? अखंड हिंदुस्थान, अफगाणिस्तान पासून ते थेट कंबोडियापर्यंत एकत्र यायचं असेल तर क्षात्रतेज आणि ब्राह्मतेजांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे. अखंड हिंदू संघटित झाला पाहिजे. शिवप्रभूंचा वारसा, समर्थांचा वारसा सांभाळला पाहिजे. यापेक्षा अधिक बोलणं औचित्याला धरून होणार नाही. मी आयोजकांचं आभार मानतो, त्यांनी मला इतकं बोलण्याची संधी दिली. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सुहासजी तुमच्या या अप्रतिम मार्गदर्शनासाठी. ही समर्थांची रामोपासना आपल्याला राष्ट्रभक्ती कशी शिकवते याचं मार्गदर्शन करण्यासाठी फार वेळ न घालवता मी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड येथील विद्यमान कार्यवाह समर्थ भक्त श्री योगेश बुवा रामदासी यांना प्रार्थना करतो. कृपया त्यांनी समर्थांची राष्ट्रभक्ती या विषयावर आम्हाला मार्गदर्शन करावे. समर्थ भक्त श्री योगेश बुवा रामदासी. जय जय रघुवीर समर्थ. शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे, वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. जमलेल्या सर्व समर्थ भक्तांच्या चरणी वंदन करतो. आज स्वातंत्र्य दिन, प्रांत आपला स्वतंत्र झाला. पारतंत्र्यामध्ये खूप वर्ष आपण काढली. आत्ताच दोघा जणांनी खूप छान मार्गदर्शन आजच्या औचित्य साधून केलेलं आहे. अजय बुवांनी भेद नष्ट करून रामोपासना कसं एकरूपतेला नेतो आणि हे एकरूपतेला जाणं का आवश्यक आहे, एकरूपतेमध्येच सामर्थ्य आहे आणि त्याच प्रकारचं त्याचीच जणू काही बेस लाईन असं असलेलं, तिथे जाण्यासाठी म्हणून आवश्यकता कशाची असेल तर ते सुहास सरांनी सांगितलं, एक होण्याची आवश्यकता आहे. एकंदरीत काय,
फोकस्ड असण्याची नितांत गरज आहे. कुठलीही गोष्ट फोकस्ड असेल, एकतानता पावलेली असेल, किंवा असं म्हणता येईल आपल्याला की सगळेच्या सगळी व्यवधानं नष्ट होऊन एकच व्यवधान जर राहिलं तरच त्यातनं आपल्याला साध्य काही होतं, साध्य करता येतं. आणि हे अगदी योग्य आहे, खरं आहे. आजचा विषय आहे समर्थांची राष्ट्रभक्ती. आजच्या दिवशी विशेष म्हणजे ज्या स्वातंत्र्य सैनिकांनी जीवावर उदार होऊन आपला हा देश स्वतंत्र केला, त्या सगळ्यांच्या चरणी वंदन करतो. कारण त्यांच्यामुळे आज आपण हे सुख अनुभवतोय. म्हणजे माझी पिढी, पुढची येणारी पिढी आणि मागच्या आणि माझ्या 2 पिढ्या यांनी अनुभवलं ते स्वातंत्र्य. पारतंत्र्यात जगणं म्हणजे काय याचा आपल्याला अनुभवच नाहीये. पारतंत्र्यामध्ये जगण्याचे क्लेश याचा आपल्याला अनुभव नाहीये. अनुभव आपल्याला फक्त विचारांच्या माध्यमातून येईल जे लिखाण करून ठेवलेलं आहे. आणि त्या लिखाणातून आपल्याला हे समजतं की किती कष्ट होते. पारतंत्र्य सुरुवातीला ज्या वेळात येतं त्या वेळात ते भौतिक स्वरूपातलं असतं आणि ते पारतंत्र्य सातत्याने राहिलं की ते मानसिकतेच्या स्तरावर जातं. आणि एकदा मानसिकतेच्या स्तरावर पारतंत्र्य झालं की मग आपल्या ठिकाणची ज्योतच जणू काही नष्ट होत जाते. आणि समर्थांनी जाग काय करायची आवश्यकता धरली तर ती ज्योत जागी करण्याची आवश्यकता धरली. हे जाग करणं गरजेचं होतं. समर्थांनी जागा केला समाज. त्याच्या ठिकाणी असणाऱ्या पारतंत्र्याच्या ऍक्सेप्टन्सला झुगाडून लावलं. चाणक्याचं सूत्र आहे, सुखस्य मूलम धर्मः. सुखाचं मूळ काय असेल तर ते धर्म आहे. धर्मस्य मूलम अर्थः. धर्म टिकण्यासाठी, धर्म जगवण्यासाठी, धर्म पुढे वाढण्यासाठी अर्थ पाहिजे. आणि ह्या दोन्ही गोष्टी होत्या, धर्म होता आणि अर्थ. कारण तेव्हाच तर वी वर इन द गोल्डन एज. आपल्या ठिकाणी सोन्याचा धूर निघायचा, म्हणजे धूर काळ्याच रंगाचा होता पण त्यातनं सोनेरी पार्टिकल्स निघत असायची. कारण ज्यातनं धूर निघायची ती सगळी भांडी सोन्याची होती असं आपण धरूया. थोडक्यात सोनं होतं म्हणजेच काय, सुबत्ता होती. आणि सुबत्ता असल्यामुळे धर्म होता. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड असं न धरता आपल्या धर्मामध्ये असणाऱ्या उत्तुंग, ज्याला काय म्हणता येईल, प्रिन्सिपल्स, हे जगभराने ऍक्सेप्ट केलेलं होतं. आणि ह्याची उदाहरणं आहेत इतिहासामध्ये. म्हणजे सुखस्य मूलम धर्मः, धर्मस्य मूलम अर्थः आणि अर्थस्य मूलम राज्यम, असं चाणक्याचं सूत्र आहे. अर्थ जर टिकवायचा असेल तर राज्य हाती घेणं गरजेचं आहे. म्हणजे राज्य, त्याच्या आधाराने अर्थ आणि त्याच्या आधाराने धर्म हेच टिकू शकेल, बळावता येईल. अन्यथा नाही बळावणार. म्हणून समर्थांच्या लक्षात आलं, मला पहिले जाग करायचं असेल तर ते राज्य करायला हवंय. आणि सगळ्या समाजाच्या मनावर राज्य करणारे मात्र राज्यकर्ते वेगळे होते. मी धर्म माझ्या मनाने स्वीकारलेला होता, परंतु तो धर्माचं राज्य माझ्या मनावर नव्हतं, ती सत्ता मात्र दुसऱ्याची होती. आणि म्हणून ते जाग करण्याचं काम समर्थांनी केलं. ही राष्ट्रभक्ती होती समर्थांची. समर्थांना लक्षात आलं, हे जे राष्ट्र म्हणजे हा भूखंड, भूखंडावर कोणाला कोणाचं तरी राज्य असणारच आहे, परंतु त्याला माझा राजा म्हणायचा, आपली राजवट म्हणायची. ज्या राजवटीला, ज्या राजाला माझ्या संस्कृतीबद्दल, माझ्या ग्रंथांबद्दल, माझ्या पूर्वजांबद्दल आणि त्याने निर्माण करून ठेवलेल्या सगळ्या गोष्टींबद्दल आत्मीयता असेल, ते त्याने स्वीकारलेलं असेल आणि तो ते जपण्यासाठी झटत असेल, या 3 गोष्टींची नितांत आवश्यकता आहे. त्याला म्हणायचं आपलं राज्य, स्वराज्य. आणि हे मात्र नव्हतं आणि त्यामुळे ते घडवणं आवश्यक होतं. समर्थांच्या लक्षात आलं की मी जर समाजाला मोकळं करायचं असेल तर त्यांच्या ठिकाणी पहिले ही इच्छा पाहिजे की मी स्वराज्य मिळवू शकेन. असं आहे की लो एम इज अ क्राईम, आणि आपण सगळे त्यावेळेत क्राईम करत होतो. समर्थांच्या हे लक्षात आलं की त्याने स्वीकारलंय मी काही करू शकत नाही. हे स्वीकारणंच खूप धोका देतं, किंबहुना हे स्वीकारणं माझ्या सगळ्या प्रगतीच्या वाटा खुंटून टाकतं, बंद करून टाकतं. मी स्वतःच्या हाताने माझे प्रगतीचे रस्ते बंद करून टाकतो. मग समर्थांनी ते किंडल करायचं काम केलं.
ती ज्योत पेटवायचं काम केलं. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे ट्रिगर त्याला म्हणतात, तो बंदुकीच्या गोळीचा ट्रिगर असतो आणि तो ट्रिगर दाबला गेला की त्यातनं एक स्पार्क निघतो आणि स्पार्क ती गन पावडर उडवतं, ज्याच्या आधाराने गोळी पुढे जाते. मग आता हे सगळं निरूपण आता कशाला, तर समर्थाने ट्रिगर केलं. लक्षात घ्या, ट्रिगर त्या वेळात होऊ शकतं ज्या वेळात त्याच्या आत जळण्यासाठी गन पावडर आहे. त्याच्या आत जळण्यासाठी फक्त मातीच असेल तर ती कधी जळत नाही. यू रिक्वायर अ गन पावडर. म्हणजेच काय, आपल्या समाजाच्या ठिकाणी ते उत्तुंगतेला जाण्याच्यासाठीच लागणारं सगळं पोटेन्शियल होतं, किंबहुना आहे, परंतु आवश्यकता होती त्या ट्रिगरची. त्यांना समजावून द्यायला हवं होतं, यू कॅन डू इट. हेच महत्वाचं असतं. त्याला काय म्हणतात, मोटिवेशनल स्पीचेस जे चालतात त्याच्यात काय केलं जातं, यू कॅन डू इट एवढं सांगितलं जातं. त्याच्या ठिकाणचा त्यालाच वेगळ्या शब्दामध्ये म्हणता येईल स्वाभिमान जागा करायचा होता. कारण समर्थांचं प्रेम होतं ते सगळ्या रामकार्यावर होतं आणि रामाचं कार्यच मुळी होतं स्वधर्म आणि स्वाभिमान. बघा ना, रामानी जसं आता सुहास जी क्षीरसागरांनी सांगितलं की सामान्य माणसांना घेतलं, संघटित केलं, एकत्र केलं आणि असामान्य काम घडवून आणलं. बरोबर आहे, अगदी योग्य आहे ते. म्हणजे सामान्य जर संघटित झाले तर कुठल्याही असामान्य शत्रूला जिंकू शकतील. सामान्य संघटित होणे ह्याला कोणतरी एक असामान्य लागतो, तेव्हा ते सगळे सामान्य त्या एका असामान्याच्या बरोबर जातात. समर्थ आणि शिवाजी महाराज हे दोन असामान्य होते. वरची दिसणारी इमारत होती ती छत्रपतींची होती, त्याला खाली पाया खणलेला होता तितक्याच खोल तो समर्थांनी खणलेला होता. इमारत दिसते, पाया दिसत नाही, परंतु पायाशिवाय इमारत उभी राहू शकत नाही. स्वाभिमान जागा करण्याचं काम समर्थांनी केलं. स्वधर्माचा अभिमान, स्वधर्मावर प्रेम आणि त्यासाठी जीव उदार होण्याचं काम समर्थांनी केलं. आणि हे कसं होऊ शकतं, मी एखाद्या गोष्टीवर उदार होतो, आपले स्वातंत्र्य सैनिक उदार झाले जीवावर. आपल्या सगळ्या स्वातंत्र्य सैनिकांची जर आपण बघाल तर ते ह्या भौतिक सुखापासून वेगळे झाले, ते उदार झाले, म्हणजे त्यांच्या ठिकाणी त्याग भूमिका निर्माण झाली. आणि जोपर्यंत ही त्यागाची भूमिका येत नाही तोपर्यंत ते खऱ्या अर्थाने आपल्याला ध्येय साध्य करता येत नाही. अगदी आपण सामान्य विचार केला तर जी मुलं खूप मोठं यश मिळवतात त्यांना जी सामान्य अपेक्षा असतात, खेळणं, मजा मारणं इत्यादी गोष्टींपासून स्वतःला कटआउट करावं लागतं, तेव्हाच ते घडतं. म्हणजे मी भौतिक सुखापासून काहीतरी वेगळा विचार करण्याची पद्धत, एक आवड ही निर्माण करून द्यावी लागते. समर्थांनी ते केलं. आणि करण्याची गरज का भासली याचं कारण समर्थांचं रामकार्यावर म्हणजेच ह्या देशकार्यावर नितांत प्रेम होतं. समर्थांनी ह्या प्रेमापोटीच आपण स्वतः केलं आणि अनेकांना तयार केलं हे कार्य करण्यासाठी. समर्थांचे शिष्य लाखो होते, परंतु समर्थांनी महंतांची निर्मिती केली, एक फळी निर्माण केली आणि ही फळी निर्माण करण्याचं काम समर्थ गडावर येईपर्यंत चालू होतं. महंते महंत करावे, युक्ती बुद्धीने भरावे, नाना जाणते करून विखरावे नाना देसी. मी शिकायचं आणि लोकांना शिकवायचं. थोडक्यात बीएडचं ट्रेनिंग म्हणजे शिक्षकांना शिक्षण देण्याचं कार्य, असं हे एक प्रकारचं ट्रेनिंग सेंटर होतं. कारण समर्थांना लक्षात आलं समाजामध्ये जाऊन कार्य केल्याशिवाय समाज उठत नाही आणि समाजाला कोणीतरी वाट दाखवल्याशिवाय समाज तिकडे जात नाही. म्हणून त्यांना योग्य वाटाड्या निर्माण करून देणं, योग्य मनुष्य निर्माण करून देणं हेच राष्ट्र घडवू शकतं. आजही त्याचीच आवश्यकता आहे. कारण चित्र काही अर्थाने तसंच आहे आणि हे असंच चित्र कायम होत आलेलं आहे. भोगवाद बळावतो. जसं आता ह्याने सांगितलं की वसिष्ठ ऋषी आले की प्रभू रामचंद्र उत्थापन द्यायचे. वास्तविक पाहता ऐहिक बाजू ज्याची मोठी आहे तो मोठा समजला जातो सद्यस्थितीत, परंतु आपल्या ह्या संस्कृतीमध्ये असं नाहीये. आपल्या संस्कृतीमध्ये विशेषतः वेगळेपणा जर कशाचा असेल तर तो मोठेपणा ज्ञानाला आणि अनुभवाला आहे. आपल्या इथे वडीलधाऱ्या लोकांना अत्यंतिक महत्व होतं, आजही आहे, कारण ते अनुभव सिद्ध आहे. त्या अनुभवाला सलाम, त्या अनुभवाला नमस्कार. आणि ज्ञानाला नमस्कार असेल, सामान्य मनुष्य असेल तो ज्ञानी असेल तर त्याच्या त्या असामान्य ज्ञानाबद्दल सामान्य मनुष्य त्याला नतमस्तक होतो. मग असामान्य सर्वात मोठं ज्ञान हे परमार्थिक ज्ञान आहे
आणि म्हणून त्याची परत स्थापना करण्याची गरज होती, तरच राष्ट्र उठणार होतं. राष्ट्र उठवण्यासाठी लक्षात घ्या, आजची स्थिती आहे तशीच. निस्वार्थ मनुष्य जोपर्यंत येत नाही, ज्याचा स्वार्थ आहे तो स्वतःच आधी बघणार आहे, राष्ट्राचं नाही. रामाने देखील राज्यकारभार सांभाळल्यानंतर अनेक निर्णय त्याला असे घ्यावे लागले ज्या ठिकाणी त्याला स्वतःचा नाही, त्याच्या फॅमिलीचा विचार करून नाही चालला. ही नीडेड टू थिंक द होल कंट्री इज माय फॅमिली. वसुधैव कुटुंबकम, अख्ख्या वसुधेवर मी राज्य करतोय, ते अख्खं कुटुंब आहे, त्यामुळे अख्ख्या कुटुंबासाठी जे योग्य असेल ते मी करीन. आणि अशी फळी निर्माण केली, ते समर्थांचं कार्य आहे. कारण समर्थांचं प्रेम होतं ते ह्या राष्ट्रावर होतं, आर्यावर्त ज्याला म्हणता येईल. समर्थांनी ह्या राष्ट्रासाठीच अहोरात्र झटले. समर्थांनी ह्या राष्ट्राला प्रबोधित करतील, संबोधित करतील आणि लोकांकडनं कार्य करवून घेतील अशी फळी निर्माण केली. आपण केले आणि लोकांकडनं करवून घेतलं, असं हे असामान्य काम होतं समर्थांचं. आणि समर्थांना लक्षात आलं आपणच करू शकतो, कारण तशी रामांची आज्ञा होती. समर्थांनी सत्य सुहाजी क्षीरसागरांनी सांगितलं की देह अर्पण केला समर्थांनी, परंतु तो रामाने झेलला आणि त्यांना सांगितलं आता ही तुमची तनू ते आमची तनू असे. का? कारण ही चुजेस अ टूल. ते टूल बघतो आपण. ही कुठलं एखादं काम करायचं असेल तर चांगलं टूल बघतो ना. मला खेळा एखादा काढायचा आहे, स्क्रू काढायचा आहे, तर तुटलेला स्क्रू ड्रायव्हर मी कधी घेत नाही. मी चांगला धडधाकट स्क्रू ड्रायव्हर बघतो जो त्या स्क्रू काढण्यासाठी योग्य असेल आणि मग तो स्क्रू ड्रायव्हरचा वापर करून मी स्क्रू काढतो. थोडक्यात कार्य बघून आपण ते टूल योग्य ते निवडतो. इतकं मोठं आणि अफाट कार्य होतं. त्यासाठीच योग्य टूल काय असेल तर ते म्हणजे समर्थ होते. प्रभू रामचंद्रांचं हे कार्य जे आहे ते ह्या आर्यावर्ताच्या दृष्टीने ह्या सगळ्या ऋषीमुनींनी निर्माण केलेली ही उत्तुंग संस्कृती आणि आपला परमार्थी ठेवा हे जपणं हे होतं. समर्थांच्या लक्षात आलं हीच भूमी त्याला योग्य आहे आणि म्हणून भूमीचं रक्षण म्हणजेच नाईलाजाने ह्या सगळ्या भूमीवर असणाऱ्या लोकांचं रक्षण करणं. त्या दोघंही एकमेकांवर अवलंबून आहेत. तेव्हा लोकांचं उत्थान म्हणजेच ह्या राष्ट्राचं उत्थान आहे. म्हणून समर्थांनी लोकांची मानसिक भूमिकेचा स्तरच उंचावला स्वतःच्या प्रबोधनातून. त्यालाच म्हणायचं जाग होणे. रामराज्य मला आणायचं आहे, त्यासाठी रामाने आधी माझ्या ह्या राज्यावर राज्य करणं गरजेचं आहे. म्हणजे मी माझ्या ह्या राज्याचं राज्यपालन करण्याचं काम रामाच्या स्वाधीन करत नाही तोपर्यंत हे बाह्यांगाने रामराज्य कधीच येणार नाहीये. म्हणजे आणि रामाने ह्या राज्यावर राज्य करायचं म्हणजे काय करायचं बरं? रामाना अपेक्षित असणारं जेव्हा मी माझ्या शारीरिक आणि मानसिक दृष्टीने करेन, याचा अर्थ असा घेऊ नका की सगळ्यांनी घरदार सोडायचे. नो, तसं मुळीच नाहीये. उत्तम प्रपंच म्हणून तर समर्थांनी सांगून ठेवलं प्रपंची पाहिजे सुवर्ण. प्रपंच करायचा आहे ना, सुवर्ण पाहिजेच. आणि हेच आर्य चाणक्याने सांगितलेलं आहे. धर्मस्य मूलमर्थः हे स्वच्छ सांगून ठेवलेलं आहे. तुम्हाला ह्या दोन्ही गोष्टीची जोड आणि ह्या दोन्ही गोष्टींची जोड दिसली आपल्या जिथे म्हणत होतो आपण सोन्याचा धूर निघायचा, ही होती. आणि तसंच काहीच प्रमाणात छत्रपतींचे राज्य सुरू झाल्यानंतर होतं. सुबत्ता आणि शांतता या दोन्ही गोष्टी आल्या. परत एकदा ज्ञानाला प्राधान्य आलं, अनुभवाला प्राधान्य आलं. आज जर ते हवं असेल तर आपल्याला त्या दोघांनी जे कार्य केलं तशाच प्रकारचं कार्य इथून पुढे करणं गरजेचं आहे. आणि हे कार्य आपण निश्चित करू. बस आपल्याला करणं काय गरजेचं आहे तर समर्थांच्या वचनाप्रमाणे हळूहळू मला सुधारत घेणे. हे जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा तुम्ही आणि मी सगळेच जण त्याच्यात आहोत. कोणाला असं वेगळं नाही, तर आपल्या सगळ्यांना मिळून हे कार्य परत करणं गरजेचं आहे. ती राष्ट्रभक्ती समर्थांची होती, ती माझ्या ठिकाणीही जागी होणं गरजेचं आहे. आणि जे समर्थांनी राष्ट्रासाठी जे केलं, अहोरात्र आपला देह झिजवला, त्याच प्रकारे मी माझ्या ह्या शरीराला आणि मनाला झिजवणं गरजेचं आहे. केवळ शरीर नाही, त्याच्याबरोबर माझं मनही झिजणं गरजेचं आहे. असं आहे की तो भाला किंवा बाण निर्माण केला जातो, त्या वेळामध्ये बाण किंवा भाल्याचं मुख्य काम काय असेल तर ते टोक करत असतं. आणि ते टोक करण्यासाठी म्हणून त्या भाल्याला किंवा बाणाला ग्राइंडरवर जावं लागतं, झिजावं लागतं. तो झिजल्याशिवाय ते टोकच निर्माण होत नाही. म्हणजे त्याची उपयोगिता तो झिजल्याशिवाय निर्माण होत नाही. म्हणून मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या मी समर्थांच्या ग्राइंडरवर जेव्हा जाईन तेव्हा ते अनावश्यक ते काढून टाकतील
आणि मग खऱ्या अर्थाने अभिप्रेत असणारं कार्य होईल. समर्थांची ही राष्ट्रभक्ती त्यांच्या कृतीतून अनेक वेळा दिसलेली आहे, त्यांच्या वाङ्मयातून आलेली आहे. किती बोलावं त्याच्यावर. म्हणजे समर्थांचा देह केवळ ह्या राष्ट्रासाठी झिजला, म्हणून आज त्यावेळा झिजला म्हणून 1857चं झालं. आपल्या सगळ्यांना माहिती आहे तो संग्राम जो झाला 1857. ते माझे डेट चुकत असतील, मी इतिहासामध्ये थोडा कच्चा आहे, पण संग्राम होऊ शकला कारण समर्थांनी त्यावेळा जागं केलेलं होतं. ते बी पेरून ठेवलेलं होतं स्वाभिमानाचं, देशप्रेमाचं, देशाच्या अभिमानाचं. मला एखाद्या गोष्टीचा अभिमान असतो असं मी केव्हा म्हणतो, जेव्हा त्याच्यासाठी मी काहीतरी धडपड करेन, तो टिकवून ठेवण्यासाठी मी काहीतरी कृती करेन, त्याच वेळात मला म्हणता येईल मला त्याच्याबद्दल अभिमान असतो. आणि समर्थांनी हा अभिमान प्रत्येक जनमानसात जागा केला. समर्थ किती पुरणार होते? नव्हते पुरणार. सगळ्या ठिकाणी फिरून फिरून एकटा मनुष्य पुरणार नाही, म्हणून आस हेतू 1100 मठ स्थापन केले, 1100 महंतांची स्थापना केली. आणि ते महंत सगळ्या समाजात जाऊन ते जाग करण्याचं काम करायचे. म्हणून राष्ट्रव्यापी जेव्हा समर्थांनी ही चळवळ केली तेव्हा आपल्याला 6 जिल्हे पहिले सुटले. छत्रपतींचं राज्य झालं त्याचं कारण मी सांगितलं तसं हा पाया खणून ठेवलेला होता जाग करण्याचं काम. ह्याला म्हणायची राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रप्रेम. जीवावर उदार होणारे महंत निर्माण केले. प्रत्यक्ष मोघलांच्याच राजवटीत म्हणजे त्यांच्या कॅपिटल्समध्ये समर्थांनी मठाची स्थापना केलेली होती. केवढं अवघड कार्य आहे, परंतु ते केलं. आणि ते करण्यासाठी म्हणून उदार अंतःकरणाचे, शरीरावर उदार होतील, जीवावर उदार होतील असे महंत स्थापन केले समर्थांनी. आपल्याला सध्या जीवावर उदार होण्याची आवश्यकता नाहीये, कारण नाही म्हणता आपलं राज्य आहे, याच्यावर पूर्ण राज्य आहे असं नाही. कारण शरीर माझं सुटलंय, मन माझं अजून पारतंत्र्यातच आहे. आणि हे पारतंत्र्य झुगारून देण्याचं सामर्थ्य समर्थ देतील. मला त्यांच्या उपदेशाचा अभ्यास करण्याची गरज आहे. आपण त्यांना प्रार्थना करूया, तुझ्या दासबोधासीत वा बोध व्हावे. कारण समर्थ सांगून गेले, माझं अंतःकरण दासबोधात ओतलेलं आहे. तेव्हा आपण त्याचं अध्ययन करूया आणि त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करूया. इथेच मी थांबतो आज. सर्व आयोजकांना खूप खूप समर्थ चरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सगळ्यांच्यासाठी समर्थांच्या चरणी प्रार्थना. जे समर्थांना अभिप्रेत आहे ते आमच्याकडनं कार्य घडावं. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद योगेश बुवा तुमच्या या बहुमोल मार्गदर्शनासाठी. आता मी श्रीमती सुशीलाताई फडके यांना विनंती करतो की त्यांनी समर्थ रामदास स्वामी रचित श्रीराम राम हे म्हणा हे पद सादर करावे. नाही. सुरेंद्र चंद्रशेखरू अखंड ध्यात सेहरू, जनासी सांगतो खुडा श्रीराम राम हे म्हणा. महेश पार्वती प्रति विशेष गुज सांगती, सलाभ होतसे दुणा श्रीराम राम हे म्हणा. विषय बहुत जाळिले विशेष अंग पोळिले, रचित माझिया मना श्रीराम राम हे म्हणा. विशाल व्याळ वस्तकी नदी खळाळ मस्तकी, ऋषी भविष्य कारणा श्रीराम राम हे म्हणा. अपाय होत चुकला उपाय हा भला भला, दसे जयासी तुळणा श्रीराम राम हे म्हणा. बहुत प्रयत्न पाहिले परंतु सर्व राहिले, विबुध पक्ष रक्षणा श्रीराम राम हे म्हणा. विराम दे विरोतमू विशेष हार घोतमू, सकाम काळ आकडा श्रीराम राम हे म्हणा. बहुत पाहिले खरे परंतु दोन्ही अक्षरे, चुकेल येम यातना श्रीराम राम हे म्हणा. मनी धरुनी साक्षपे अखंड नाम हे जपे, मनांतरी क्षण क्षणा श्रीराम राम हे म्हणा. तहे धरुनी वानरी अखंड दास्य मी करी, विमुक्त राज्य रावणा श्रीराम राम हे म्हणा. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद सुशीलाताई. पाहता पाहता आपण कार्यक्रमाच्या शेवटाला आलेलो आहोत. या कार्यक्रमाच्या शेवटी आपण सर्व श्रोतेजन इथे उपस्थित राहिलात,
शांतपणे संपूर्ण वेळ हा कार्यक्रम आपण श्रवण केलात, यासाठी आपणा सर्वांचे मी आभार मानतो. शिवाय या संपूर्ण कार्यक्रमात ज्या ज्या व्यक्तींनी रामाच्या चरणी सेवा दिली त्या सर्व व्यक्तींना मी मनापासून नमस्कार करतो, कारण की ही रामाची सेवा नसून, केवळ रामाची सेवा नसून ही राष्ट्राचीच सेवा आहे, हेच आपण या संपूर्ण कार्यक्रमामध्ये पाहिलं. असेच दर्जेदार कार्यक्रम प्रस्तुत करण्यासाठी श्री समर्थ सेवा मंडळ सज्जनगड हे सदैव कटिबद्ध आहे, कटिबद्ध राहील. यातूनच भक्ती, वैराग्य, राष्ट्रप्रेम याचा जागर होत राहील असा मला दृढ विश्वास आहे. आज झालेला हा संपूर्ण कार्यक्रम तुम्हाला YouTubeवर समर्थ सेवा मंडळाच्या ऑफिशियल अकाउंटवरून पुन्हा पाहता येईल. ज्यांनी कोणी हा कार्यक्रम पाहिलेला नसेल या संपूर्ण कार्यक्रमाबद्दल तुम्ही माहिती सांगू शकता आणि पुन्हा श्रवणाचा आनंद घेऊ शकता. तुम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्यासाठी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना धन्यवाद देतो. तुमच्या चरणी नमस्कार करतो. धन्यवाद. आणि हा कार्यक्रम संपला असे जाहीर करतो. जय जय रघुवीर समर्थ. जय 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 रघुवीर समर्थ. रघुपती राघव राजा